सगळे मेन्सेस, MC, पाळी किंवा सगळ्यात कॉमन त्याच्यासाठी मी ऐकलंय मुलींना म्हणताना की प्रॉब्लेम. तर आज मेन्स्ट्रुअल हायजीन डेला मासिक पाळी ही प्रॉब्लेम नसून एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे हे आज आपल्याला सांगण्यासाठी आपल्याकडे दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्व वक्ते म्हणून लाभलेले आहेत. अकलूजच्या डॉक्टर वंदना गांधी मॅडम आणि डॉक्टर मीनल चिडगुपकर, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. IMA सोलापूर नेहमीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन असे समाज प्रबोधनासाठी कार्यक्रम करत असतं आणि त्याच्या मागचे जे मेन ड्रायव्हिंग फोर्स आहेत ते म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा. तर स्वतः एक सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहेत. इतकंच नव्हे तर विविध सोसायटीजच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. गायनेकॉलॉजिस्ट तर ते आहेतच, पण ते स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम वक्ते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध हे समाज प्रबोधक कार्यक्रम घेत आहोत. मी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा सर यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत करावं. ओव्हर टू यू शहा सर. Thank you very much, Dr. Tanvangi, for all your kind words. मित्रांनो, खरं तर तन्वंगी म्हणाली ड्रायव्हिंग फोर्स प्रेसिडेंट, पण I would say it is definitely a team work, and as you can see the entire team working so hard. I can see there on the dais Nanda Magai, who is the secretary of Women's Wing. Dr. Meenal has come. Dr. Archana, who is secretary of Solapur Bijibai Society, and President Dr. Aboli is online. And all my three, actually the very vibrant office bearers, I could say, Dr. Tanvangi Jog, Dr. Sanjay Manthale, and Dr. Monica Umbardan. It is efforts of everyone. That's how actually we are able to reach to you. आणि तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की आता जसं तन्वंगीने सांगितलं, मेन्सेस हा एक सगळ्यांचाच ऍक्च्युली चर्चेचा विषय असतो. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा तिला पहिल्यांदा मेन्सेस येतात त्याला मी आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये मेनार्की म्हणतो. तर मेनार्की ते मेनॉपॉज म्हणजे ऋतुनिवृत्ती, तोपर्यंत अगदी चिकार वेळा वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाळीच्या संदर्भात येत असतात आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट असते की ते त्यावेळेस हायजीन मेंटेन करणं, म्हणजे तिथली स्वच्छता नीट मेंटेन करणं. कित्येक वेळा जर ही स्वच्छता नीट पाळली गेली नाही तर कित्येक ऍक्च्युली आजारांना स्त्रीला सामोरं जावं लागतं. आणि हाच उद्देश मनी ठेवून आजचा हा एक वेगळा दिवस मेन्स्ट्रुअल हायजीन डे आम्ही ठरवलं की मेन्स्ट्रुअल कप ह्याच्याबद्दलही तुम्हाला कल्पना द्यावी. त्यासाठी आय एम थँकफुल टू डॉक्टर वंदना गांधी हु हॅज जॉईन फ्रॉम अकलूज टू स्पीक विथ यू. तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी ती उपलब्ध आहे. आणि आपल्या सोलापुरातली दुसरी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनल चिडगुपकर हा इरेग्युलर मेन्सेस बद्दल जे संभ्रम तुमच्या मनामध्ये असतील ते दूर करण्यासाठी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर आपणा सर्वांचं इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे मनापासून स्वागत. आणि आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतो डॉक्टर नंदा मगईंना पहिल्या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी. डॉक्टर नंदा ही पण एक स्त्रीरोग तज्ञ आहे, त्यामुळे आज तुम्हाला इथं क्राऊड मध्ये भरपूर स्त्रीरोग तज्ञ तुमच्याशी तुम्हाला भेटणार आहेत. नंदा ही सोलापूर विजयवान सोसायटीची गेल्या वर्षीची प्रेसिडेंट होती. आता आहे ती डॉक्टर अबोली वेलणकर, who is very much here with us. And Dr. Nanda Magai has also worked very hard for the Solapur OBGYN Society and Concord Based Society Award nationwide. So I'm really proud of your work, Nanda, and your contribution. You can take over from me for the further proceeding. Dr. Nanda. Address the gathering. Nanda, your voice is not clear. You please use the mic. Yeah. I request Aboli madam to address the gathering. Yes. Yeah. Yes. Thank you, Milind. Thank you, Nanda. Am I audible? Yes. तर सोलापूर स्त्रीरोग व प्रसूती संघटनेतर्फे सर्वांचे स्वागत आहे. आम्ही विविध नवीन व शास्त्रोक्त माहिती असणारे असे महिलांच्या आरोग्यावरील कार्यक्रम
दरवर्षी सादर करत असतो. महिलांच्या आरोग्यविषयक असे अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात. असे विविध विषय घेऊन उपयुक्त अशी माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. अशा कार्यक्रमांमध्ये अनेक महिला सहभागी होत आहेत व दिल्या जाणाऱ्या माहितीचा लाभ घेत आहेत, हे बघून बरे वाटते आहे. यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम जरी घेता आले नाहीत, तरी सोशल मीडियाचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता यापुढे या कार्यक्रमात आपल्या समोर बोलणार आहेत डॉक्टर मंजुषा शहा. डॉक्टर मंजुषा शहा या सोलापूरच्या प्रख्यात भूलतज्ञ आहेत. सध्या त्या IMAच्या वुमन्स विंगच्या चेअरपर्सन आहेत. अॅनेस्थेशिया मध्ये त्यांनी नॅशनल लेवलवर बरेच काम केलेले आहेत. त्या बऱ्याच कमिटीमध्ये नॅशनल लेवलमध्ये त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्या आयसोपार्कच्या वेस्ट झोनच्या चेअरपर्सन आहेत. त्यांनी पब्लिक अवेअरनेस कमिटीमध्येही काम केले. तसेच त्यांनी इंडियन रिसेसिटेशन काउन्सिलच्या टास्क फोर्स मध्ये काम केले. बरेच जण बोलणार आहेत, ती वंदना नाहीये. बरेच जण. यामध्ये Aboli madam, please unmute yourself. Yeah, please unmute Yeah. yourself. Yeah. since who I was someone had unmuted, but since what time I am not audible? Was I audible before? You can continue, You were you can definitely, continue. we were able to listen. You only last one Only sentence last we few lost. sentences. Okay. तर आपण मंजुषा शहा मॅडम ची माहिती सांगत होते मी. तर त्यांनी लाईफ रिससिटेशन, लाईफ सपोर्ट आणि बेसिक अँड ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट्स मध्ये वर्कशॉप्स घेतलेले आहेत. म्हणजे काय तर अचानक कोणीही वाटेमध्ये, रस्त्यामध्ये, सोशल प्लेसमध्ये अचानक कोणी बेशुद्ध पडलं, हार्ट बंद पडलं, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईस तोपर्यंत कशा पद्धतीने रिससिटेट करायचं आणि कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार करायचे, जनरल लोकांनी ह्याचे वर्कशॉप घेतले होते. अजूनही त्या घेतील. त्यांना बेस्ट पब्लिक अवेअरनेस अँड बेस्ट सोसायटी असे अनेक नॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. तसेच त्यांनी पुस्तकेही लिहिलेत अॅनेस्थेशियावरती, सच्चाई और गलतफहमियां और भूलशास्त्र, समज व गैरसमज असे पुस्तकही लिहिली आहेत. ओव्हर टू यू डॉक्टर मंजुषा शहा. डॉक्टर मंजुषा शहा आहेत का? Namaskar. Thank you, Aboli, for kind introduction. IMA Solapur Women's Wing च्या अंतर्गत आणि सोलापूर OBGY सोसायटी आज मेन्स्ट्रुअल हायजीन डेच्या निमित्ताने मेन्स्ट्रुअल हायजीन, एन्व्हायरमेंटल सेफ, न्यूअर ऑप्शन्स ह्या चर्चासत्रामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या ह्या चर्चासत्रासाठी आपल्याला चांगले वक्ते लाभलेले आहेत. डॉक्टर वंदना गांधी अकलूजहून आणि डॉक्टर मीनल छिडगुपकर सोलापूर, ह्या दोघेही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि ह्या आजच्या चर्चासत्रासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन ह्या दोघी नक्कीच करतील. विमेन्स विंग बद्दल बोलायचं झालं तर यू ऑल नो दॅट एज्युकेटिंग अ वुमन इज एज्युकेटिंग अ नेशन. So we all know that educating boys and girls and men and women is morally right, but educating girls and women is especially effective because when we educate them, the benefits are throughout the whole community and it's a magic development for the nation. आणि म्हणूनच IMA विंग्स, विमेन्स विंग्स जे काही एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये the most important is to inculcate the awareness among women through educational, cultural and social activities. आणि अशाच ऍक्टिव्हिटीज आपण विमेन्स विंग अंतर्गत करत असतो आणि आजच्या ह्या चर्चासत्राला नक्कीच सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल, मला अगदी याची खात्री आहे. आणि आपले आजचे जे वक्ते आहेत हे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आणि तुम्हाला अगदी छान समजावून सांगतील याचं मला अगदी पूर्णपणे खात्री आहे.
मी पुढच्या ह्या कार्यक्रमाची सूत्र मी डॉक्टर नंदा मगई यांच्या हाती सोपवते, ज्या विमेन्स विंगच्या सेक्रेटरी आहेत. आणि नंदा मगई ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून बरीच वर्ष सोलापुरात कार्यरत आहेत. त्यांनी बऱ्याच पदांवरती काम केलेलं आहे. त्या सोलापूर OBGY सोसायटीच्या प्रेसिडेंट पण होत्या आणि त्यांनी त्यांच्या वर्षामध्ये खरंच वाखाणण्याजोगं काम केलेलं मी पाहिलेलं आहे. अशाच डायनॅमिक विमेन्स विंगच्या सेक्रेटरी डॉक्टर नंदा मगई यांच्या हाती मी माईक सुपूर्द करते. डॉक्टर नंदा मगई. Thank you for your kind words, madam. It gives me great pleasure to introduce our speaker for today, Dr. Vandana Gandhi. Dr. Vandana Gandhi is one of the leading gynecologists in Akloj. She is a dynamic lady and a perfect blend of beauty and brains. She has always strived hard in arranging awareness programs towards women's health and well-being. She is MD OBGY Diploma in Pelvic Endoscopy, Germany. She is FMF accredited sonographer by Fetal Medical Foundation, UK. She has numerous awards for social medical work to her credit. Srimati Maharashtra 2001, Shri Bhushan Puraskar 2005, Dr. Anandi Bai Joshi Gaurav Puraskar awarded by the Government of Maharashtra Health Ministry, received President's Appreciation Award in 2006 from IMA Maharashtra. She is the founder of Akloj OBGY Society. She has great contribution regarding anemia awareness and presented her work at national level. She is going to speak on menstrual hygiene and menstrual cup. Here I present to you Dr. Vandana Gandhi, madam. नमस्कार. स्लाइड शेअर करू शकते का मगई नंदा? Yes, ma'am. Yes. स्लाइड Sure. शेअर करू शकते? करा, madam. हां, एक मिनिट. डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग येते मला, ते एनेबल करून दे. Samendra, please make Dr. Vandana Gandhi as a co-host so that she can share the slides. Yes, sir, we are doing it. Just give us 1 minute. Sure. Yeah, it's done. Madam, please try करा आता. हां, येस. Just give me a signal whether you are able to view my screen. Yes, sir. Yes, can ma'am, it see, is ma'am. visible. And you are audible also, please. ओके, थँक्यू व्हेरी Go मच. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं मी स्वागत करते. इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर आणि स्त्री आरोग्य तज्ज्ञ संघटना सोलापूर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची विमेन्स विंग ह्या सर्वांनी अतिशय मेहनतीने आजच्या या वेबिनारचं किंवा पब्लिक फोरमचं जे आयोजन केलं आहे त्याचं मी मनापासून अभिनंदन करते. कारण आजचा दिवस 28 मे हा जागतिक लेवलवर साजरा केला गेलेला मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणजे मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केलेला दिवस आहे आणि म्हणूनच या उपक्रमाचं खरंच खूप स्वागत करायला हवं. There can be no progress without women as they are the torch bearers of creation. आणि ह्या वाक्यावर माझा खूप विश्वास आहे. कारण निर्मितीच्या मुळाशी जे दुःख आहे ते सोसण्याची क्षमता फक्त स्त्रीची असते. आणि म्हणूनच सर्व कार्यक्रमात कधीही पहा विमेन्स हेल्थवर म्हणजे स्त्री आरोग्यावर जास्ती आपण भर देतो. कारण स्त्री ही भारतीय कुटुंबाचा आणि भारतीय समाजाचा एक फार भक्कम कणा आहे. अशा स्त्रीच्या आरोग्याविषयी बोलताना आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण 28 मे साजरा करतोय आणि विमेन दाय नेम पॉवर हे म्हणणं कसं सार्थक ठरवायचं ते आज आपण माहिती करून घेणार आहोत. Choose to challenge. Challenge word is an alert word and from challenge comes the change. ह्या उक्तीनुसार आजच्या या दिवसाचं जे थीम दिलेली आहे आजच्या दिवसाची वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे की ॲक्शन अँड इन्व्हेस्टमेंट इन मेन्स्ट्रुअल हायजीन अँड हेल्थ. म्हणजे ह्याच्या मागचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या पद्धतीने आपल्या समाजात मासिक पाळी किंवा स्त्रीचे मासिक पाळीचे 5 दिवस हे एक सोशल स्टिग्मा म्हणून किंवा एक काहीतरी स्त्रीचा दोष आहे आणि ती फार अपवित्र आहे या पद्धतीने बघितला जातो, तो दृष्टिकोन बदलावा म्हणून शिवाय मासिक पाळीच्या निमित्तात होणारे स्त्रीच्या शरीरातील बदल आणि तक्रारी यांचेही निवारण व्हावं, त्यांच्याविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून हा दिवस खास याविषयी आपण मनमोकळा संवाद साधावा म्हणून साजरा केला जातो. आणि म्हणूनच आपण आज मनमोकळेपणाने मासिक पाळीविषयी आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या विविध समस्यांविषयी माहिती घेणार आहोत.
नवीन युगाची नवीन साधनं, स्त्रिया ह्या नेहमीच फ्रीडम डिमांड करतात. तर मासिक पाळीतून फ्रीडम का नको? ही डिमांड आपल्याला समजावी, म्हणून त्या फ्रीडमचं महत्त्व आपण समजून घेऊ. आधुनिक सुखसाधनांनी युक्त मासिक पाळी कशी असावी? ही एक ग्रीनर डॉक्ट्राईन म्हणून ओळखली जाते. ग्रीन द रेड नावाच्या ऑनलाईन कॅम्पेनमधून सर्व भारतातून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक अशा मासिक पाळीच्या साधनांचा आपण विचार करीत आहोत. महावारी की जानकारी बदलेगी दुनिया सारी, असा आजचा हा संदेश. मी ह्या उपक्रमाला 2019 ऑल इंडिया काँग्रेस ऑफ गायनेकॉलॉजिस्ट ह्या कार्यक्रमानंतर जॉईन झाले आणि या कार्यक्रमातील मेन पायोनियर असलेल्या मीनाक्षी भरत डॉक्टर यांनी सर्व उपस्थित व्हॉलेंटिअरली काम करणाऱ्या डॉक्टरांना शपथ दिली की मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी आम्ही काम करू, आणि त्यापैकीच मी एक आहे. आणि व्हॉलेंटिअरली आम्ही गेली 4 वर्ष या उपक्रमासाठी चळवळ करीत आहोत. या निमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर लोकांचं संबोधन करण्यासाठी, समाजाचं संबोधन करण्यासाठी आणि ह्या मासिक पाळीविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, मासिक पाळीच्या नवीन उपकरणांची माहिती देण्यासाठी विविध स्तरांवरील व्याख्यानाला जावं लागतं. आणि आता तर सध्या आपल्या लॉकडाऊनमध्ये तर घर बसल्या वेबिनारमधून आपण ह्या उपक्रमाद्वारे समाजाशी संपर्क साधू शकतो. ह्यातून आपण सर्वांना एकच संदेश देतोय की मासिक पाळी ही खूपच सुखद करण्यासाठी आपण काय करू शकतो, आणि मासिक पाळीविषयी मन मोकळं आपण बोललंच पाहिजे. बहुतांशी महिला मासिक पाळीत काय वापरतात, किंवा आमच्या ओपीडीत आलेल्या पेशंटला आम्ही जर विचारलं की बाई मासिक पाळीत तू काय वापरते, तर सर्वांचं एक कॉमन उत्तर मिळतं, मी पॅड वापरते. पॅडमॅन हा पिक्चर येऊन गेला आपल्याला माहिती आहे अक्षय कुमारचा, आणि त्यांनी पॅड वापरण्याविषयी प्रोत्साहनही दिलं, परंतु कोणते पॅड वापरते ह्याचा काही उल्लेख त्याच्यामध्ये नाहीये. आणि मासिक पाळीत वापरणारे जे पॅड आहेत गेल्या 30 वर्षात म्हणजे 1970 पासून आपल्या समाजासाठी विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड याची ओळख करून दिली गेली, आणि मासिक पाळीत वापरण्याचे कापडी पॅड मागं पडले, आणि असे सॅनिटरी पॅड नावाच्या एका गोंडस प्रदूषणाचा जन्म झाला. विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही म्हणाल मासिक पाळी म्हणताय आणि या पॅडची काय माहिती देताय, तर हळूहळू आपल्याला उलगडा होईल की नेमकं मला काय म्हणायचंय. अशा विविध प्रकारच्या सॅनिटरी पॅडचं उपलब्ध असताना सुद्धा आज आम्ही म्हणतो की आपण सॅनिटरी पॅड वापरू नका, म्हणजे निश्चितच या विषयाचं गांभीर्य काहीतरी वेगळी दखल घेण्या इतपत आहे. वापर करून दिल्यानंतर ही पॅड जातात कुठं, तर कुणालाही त्याच्याविषयी गंभीरपणा नाही, कारण प्रत्येकजण डस्टबिनमध्ये, कचऱ्याच्या डब्यामध्ये तो टाकून जबाबदारी संपली असं समजून मोकळा होतो. हा प्रश्न विचारायचं खास कारण असं की मासिक पाळीचे हे पॅड फेकल्यानंतर त्याचा फार मोठा जागतिक स्तरांवर प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आणि आपण या चित्रात पाहतो तसं सॅनिटरी पॅडचा कचरा होऊ शकतो का, तर निश्चितच सॅनिटरी पॅडचा खूप मोठा कचरा जो आता निवारणं अशक्य झालंय, अवघड झालंय, अशा प्रकारचा कचरा ज्याला सॅनिटरी वेस्ट म्हणता येईल हा निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच सॅनिटरी पॅडच्या निमित्ताने मासिक पाळीच्या जनजागृतीची जगभरात गरज आलेली आहे. तर ह्या सॅनिटरी पॅडच्या निमित्तात आपण ज्या ज्या गोष्टींचा वापर टाळू शकतो, की से नो टू सिंगल यूज अँड डिस्पोजेबल्स, ज्या ज्या गोष्टी आपण एकदा वापरून फेकतो म्हणजे यूज अँड थ्रो, त्या सर्व गोष्टी, जवळपास सर्वच गोष्टी आपल्या पर्यावरणाला, आरोग्याला आणि अर्थव्यवस्थेला खूप मोठं डेंजर असं निर्माण झालेली आता वेळ आली आहे. ही पॅड्स रस्त्याने फेकली गेलेली आपण पाहतो, आणि वापर करून फेकलेली ही पॅड आपल्या शहराचं सौंदर्य अशा पद्धतीने वाढवताना दिसतात. कुठेही जा, एक एक्झाम्पल देते. मी पुण्यामध्ये, हा फार मोठा बिझी रोड आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातला, लॉ कॉलेज रोड म्हणतात. इथे माझं क्लिनिक होतं, आणि मी समोरून निघत असताना रस्त्यात मला हा कचरा दिसला आणि मी तो फोटो घेतला. ह्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड आहेत, ह्याच्यामध्ये मुलांसाठी वापरले जाणारे हगीजचे नॅपकिन आहेत, आणि सहजासहजी ते पायात येतात असा हा कचरा आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामुळे झालंय काय, कुणाला आवडेल की आपल्या घराभोवती, आपल्या परिसराभोवती असा पॅडचा आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा निर्माण आहे, त्याच्या शेजारी आपण राहतो. त्यामुळं आपलं सामाजिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे, आणि भयानक असे सामाजिक, वैयक्तिक गंभीर परिणाम निर्माण करणारा हा सॅनिटरी पॅडचा कचरा घेऊन आज आपण जगत आहोत. सॅनिटरी प्लास्टिक वेस्ट, सो व्हॉट ए बिग डील असं कोणी म्हणेल. आपण ह्याची काळजी का करायची, कारण एक सॅनिटरी पॅड म्हणजे 4 प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग. एका सॅनिटरी पॅडमधून 4 कॅरी बॅग एवढं प्लॅस्टिक निघतं. प्रत्येक स्त्री मासिक पाळीत निदान 10 ते 12 तरी पॅड वापरते. ह्याचाच अर्थ एक स्त्री एका पाळीमध्ये
40 तरी कॅरीबॅगचा कचरा आपल्या पर्यावरणात टाकते. मग ह्या प्लास्टिक वेस्टला एक बिग थ्रेट किंवा खूप मोठं संकट समजून आता आपण काळजी करण्यासारखी वेळ आलेली आहे. से नो टू प्लास्टिक. सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन डिव्हाइसेस जी आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला इंट्रोड्यूस करायची आहे. म्हणजे काय, तर ज्या पाळीत वापराच्या साधनांचा पुनर्वापर होऊ शकतो, म्हणजे रियूज करता येतो, जे पर्यावरणास पूरक आणि सुरक्षित आहेत, ज्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, असे काही डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. परंतु आपण काय करतो, आपण जे आपल्याला बंबार्डिंग होतं ॲडव्हर्टाईजमधून की सॅनिटरी पॅड, मग आपण विस्पर सारखा नाद करतो. कोणत्याही पेशंटला, बाईला विचारा काय वापरते, ती विस्परचं नाव नक्कीच घेईल आणि ती परत वापरता येत नाही. म्हणजे एकदा वापरलेलं पॅड ना स्वतः वापरू शकतो, ना त्याचा दुसरा कोणता यूज होतो, ना दुसऱ्या कोणाला वापरता येतं. म्हणजे रिसायकलिंग नाही, रियूज नाही, फक्त कचरा आणि कचरा. तर अशा प्रकारची हे सॅनिटरी पॅड जर आपण बंद केले तर मग आपण आपल्यापुढे पर्याय काय राहतो, तर असा पर्याय ज्याचा पुनर्वापर होऊ शकतो, जे पर्यावरणाला आणि आरोग्याला सुरक्षित आहेत, म्हणजेच कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप. तर आज आपण याची माहिती घेऊया. बाजारात मिळणाऱ्या पॅडमध्ये 90% प्लॅस्टिक असतं. त्याचा सर्वात वरचा थरही प्लॅस्टिकचा असतो. आता माझ्या हातात हे एक प्लॅस्टिकचं पॅड आहे. मी त्याला प्लॅस्टिक पॅडच म्हणते. खरं तर हे सॅनिटरी पॅड म्हणून ओळखलं जातं. त्याचा सर्वात वरचा पातळ थरही प्लॅस्टिकचा असतो आणि अशा प्रकारच्या पॅडचा जो कचरा होतो तो दरवर्षी भारतामध्ये 13,000 टन एवढा होतो. त्या कचऱ्याचं वजन जर पाहिलं तर 90% आयफेल टॉवरच्या वजना इतका हा कचरा आपल्या देशात आपण निर्माण करतो आहोत. मग त्या कचरा निर्मूलनाची जबाबदारी कोणाची, तर ज्यांनी कचरा निर्माण केला त्याची. अर्थातच जर मासिक पाळीच्या पॅडचा कचरा असेल तर बायकांची ही जबाबदारी आहे की ह्याला पर्याय जे असतील ते आपण आनंदाने स्वीकारले पाहिजेत आणि त्याची माहितीही घेतली पाहिजे. बेंगलोर शहरात जेव्हा हा अभ्यास केला गेला तेव्हा असं आढळलं की दिवसाचा सॅनिटरी वेस्टचा कचरा बेंगलोरमध्ये 150 टन इतका आहे आणि नेटवर आपल्याला गुगलवर हे सहजच पाहायला मिळेल. नेमकं होतं काय ह्या सॅनिटरी पॅडच्या प्लॅस्टिकमधून, तर आपल्याला माहितीच आहे की प्लॅस्टिक असंही आपल्याला वापरायचं नाही, प्लॅस्टिकवर बंदी आहे. कारण या प्लॅस्टिकमुळं आपल्या जमिनीचे किंवा पृथ्वीचे थर खराब होतात. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे असे थर जमिनीत साचतात, ज्यामुळं पावसाचं पाणी आत पर्कोलेटच होत नाही आणि खालून काही उगवत नाही. थोडक्यात आपल्या जमिनीची सुपीकता आपण घालवून बसलो आहोत आणि त्यामुळं आपल्याला पुढच्या पिढीला जमिनीतून आपण देणार काय. हे प्लॅस्टिकचे अडकलेले जे थर आहेत ते 800 वर्षापर्यंत कुजत नाहीत किंवा त्याचं विघटन होत नाही, ही सर्वात काळजीची बाब आहे. ते पावसाचं पाणी जात नाही, प्लॅस्टिकही संपत नाही आणि पुढची उगवायची प्रक्रिया बंद होते. ह्यामुळं काळजीनी नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचं टायटलच असं होतं. ह्या चित्रात आपल्याला दिसतंय की प्लॅनेट आहे की प्लॅस्टिक, म्हणजे आपला पृथ्वीचा जो ग्रह आहे तो पूर्ण प्लॅस्टिकने बनलेला आहे की काय, असा विचार करायची ही वेळ आलेली आहे. प्लॅस्टिकच्या पासून धोके कोणते, तर प्लॅस्टिकचं विघटन होत नाही, पण 500 ते 800 वर्षानंतर मात्र हळूहळू त्याचं बारीक कणांमध्ये रूपांतर होतं आणि हे कण एवढे बारीक असतात की हवेतून, पाण्यातून, भाजीपाल्यातून आपल्या शरीरात जातात. ह्या चित्रात पृथ्वीला त्या प्लास्टिकने विळखा घातलेलं दिसतं. हे चित्र खूपच काळजीसारखं आणि भयावह आहे. भारतातील सुमारे 336 दशलक्ष स्त्रिया सध्या मासिक पाळीच्या वयात आहेत. त्यापैकी 36% स्त्रिया सॅनिटरी पॅड म्हणजे बाजारात मिळणारे नॅपकिन वापरतात, ज्यामुळे दरवर्षी 12.3 अब्ज सॅनिटरी पॅडचा कचरा निर्माण होतो, ज्याचं वजन 113,000 टन आहे. हे आकडे खूप मोठे जरी असले त्यामुळं तरी पण घाबरून न जाता आपण त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष द्यायला हवं. तर ह्या कमर्शियली किंवा बाजारात मिळणाऱ्या नॅपकिनमध्ये असतं तरी काय की ज्याला एवढं घाबरावं, तर ह्या पॅडमध्ये सर्वत्र म्हणजे बाहेरून आतपर्यंत असतं 90% प्लॅस्टिक. सुपर ॲब्सॉर्बंट जेल त्याच्यामध्ये असतं, ज्यामुळं पॅडमध्ये पाणी शोषण्याची किंवा रक्त शोषण्याची क्षमता वाढते आणि ते फुगतात. फील्ड ड्राय नावाचं प्लॅस्टिक टॉप असतं आणि प्लॅस्टिकचं बॅक शीट असतं. शिवाय आत जो पांढरा शुभ्र भाग दिसतो तो कोणताही कापूस नसून झाडाचा किंवा कागदाचा झाडाच्या लाकडाचा लगदा असतो, जो ब्लीच करून पांढरा केला जातो आणि या ब्लिचिंग प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये डायोक्सिन नावाचं एक भयानक केमिकल तयार होतं. शिवाय पेस्टिसाइड्स वापरले गेलेलेही लाकडात असतात. एनी प्रॉब्लेम मिलिंद? त्यामुळे
ह्या पॅडमध्ये ब्लिचिंग करण्याच्या प्रोसेसमध्ये डायऑक्सिन तयार होतं आणि जे जे पांढरं दिसतं ते पांढरं कॉटन नसतं हे आपल्याला यातून समजून येतं. म्हणूनच ह्या पॅडमधून मिळणारे सर्व केमिकल अतिशय डेंजरस आहेत. आता ह्यातलं डायऑक्सिन काय करतं, तर डायऑक्सिन हे अतिशय डेंजरस केमिकल आहे ज्याला पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट म्हणतात. आणि इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटरनं तर 1 नंबरचं कॅन्सर निर्माण करणारं एजंट असं डायऑक्सिनचं नाव दिलंय. आणि हे डायऑक्सिन आपल्याला ह्या प्लॅस्टिक युक्त पॅडमधून त्याच्या केमिकल प्रोसेसमधून मिळतं, जे पॅडच्या सतत वापरण्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. शिवाय या पॅडमध्ये काय असतं, तर स्टिरीन जे कार इंडस्ट्रीमध्ये वापरतात, क्लोरोमिथेन जे पेट्रोलियम रिफायनरीत वापरतात, शिवाय ॲसिटोन जे नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये असतं आणि क्लोरोइथेन जे फोममध्ये असतं, अशीही विविध केमिकल्स या पॅडमध्ये वापरली जातात. मग या डिस्पोजेबल पॅडचा आपण किती वापर करतो, तर एक स्त्री किमान आयुष्यभरात 6,000 पॅड वापरते. म्हणजे 30 ते 35 ते 40 वर्षाची मासिक पाळी आहे आणि दरमहा 10 ते 15 पॅड असे 12 महिने. हे कॅल्क्युलेशन बघितलं तर आपल्याला वाटतं 6,000 पॅडने असं काय होतं आयुष्यभराच्या, पण त्याच्यामुळे 24,000 कॅरी बॅगचा कचरा एक स्त्री आपल्या पर्यावरणात टाकते. आणि ही सर्व पॅड मोकळ्या पटांगणात, जमिनीवर, रिकाम्या जमिनीवर आणि शहरांच्या खेड्याखेड्यातून म्हणजे खेड्याच्या आणि शहरांच्या वस्त्या वस्त्यातून, कोपऱ्या कोपऱ्यातून किंवा बाहेरच्या बागेत बाजूला फेकली जातात. त्याविषयी कोणतीही स्वच्छता सुरक्षितता पाळली जात नाही. ही जर पॅड विल्हेवाट लावून घ्यायची असेल तर 800 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्ती तापमानात जाळावी लागतात. आणि साहजिकच कोणाच्याही घरी कोणत्याही महिलांना 800 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमानाचं मशीन उपलब्ध नसतं. हे इन्सिनरेटर किंवा पॅड जाळायच्या भट्ट्या सरकारने गव्हर्नमेंटनी काय काय बँकांमधून, काय काय शाळांमधून आणि कॉलेजेसमधून पुरवलेली आहेत. पण ही तर जास्तीच डेंजरस आहेत, कारण ह्यात 800 डिग्री तापमान नसतं. ह्या मिनी भट्ट्या आहेत आणि या भट्टीत तापमान नसल्यामुळे उलट प्लॅस्टिक अर्धवट जळतं आणि कॅन्सर होण्यास कारणीभूत अशा डायऑक्सिन आणि फ्युरान या विषारी वायूंची निर्मिती होते. म्हणजे मशीनमधून पॅड जाळण्याची संकल्पना तर अतिशय भयानक आहे. म्हणून आपल्याला काय निर्णय घेता येईल, की आता आपल्याला हे असे डेंजरस सॅनिटरी पॅड वापरायचेच नाहीत आणि त्याला पर्यायी म्हणून जे आपल्याला उपलब्ध आहेत, की ज्याचा पुनर्वापर करता येतो आणि ज्याच्यामध्ये प्लास्टिक नसेल, असे 2 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर पर्याय आहेत. त्याच्यामध्ये येतं कापडी पॅड, म्हणजे सॅनिटरी पॅडच्या प्लास्टिकच्या ऐवजी आपण वापरू शकतो कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप. तर हे 2 पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. कापडी पॅड या पद्धतीचे असतात. त्या सुंदर पद्धतीचे कापडी पॅड बाजारात उपलब्ध आहेत. हा एक छोटा स्मॉल स्केल व्यवसायही होऊ शकतो. सध्या तामिळनाडूमध्ये आणि कलकत्त्यामध्ये अशा प्रकारचे पॅड तयार होतात. आणि मेन्स्ट्रुअल कप नावाचे जे कप आहेत, जे मी आता आपणास हातात धरून दाखवलं, हे सुद्धा कप हा एक सुंदर पर्याय आहे. म्हणूनच आपण सॅनिटरी पॅड किंवा हे प्लास्टिक युक्त डेंजरस केमिकलचे पॅड आणि टॅम्पून न वापरता मेन्स्ट्रुअल कपचा आणि कापडी पॅडचा स्वीकार करावा. आपली स्त्रियांची अशी अपेक्षा असते, की आरामदायी आणि सुखावह साधन जे जाडं भरडं नसेल, जे डाग न पाडणारं असेल आणि आरोग्यदायक असेल असं असावं. पण होतंय काय, की आपण प्लास्टिक आणि केमिकलनी बनलेलं पॅड वापरतो, ज्याच्यामुळे जंतुसंसर्ग आणि पुरळ येतात. आरोग्यास अपायकारक तर असतंच, पण पाळीच्या रक्ताचा दुर्गंधही येतो. जैविक विघटन म्हणजे बायोडिग्रेडेशन न करता येणारी अशी ही प्लास्टिकची पॅड, जी पुन्हाही वापरता येत नाहीत, म्हणजे ज्याचा रियूज होत नाही, ती फेकावीच लागतात. आणि दुसराही त्याचा काही उपयोग होत नाही, म्हणजे रिसायकलिंग होत नाही. शिवाय पाण्यात फुगून गटारं ब्लॉक करणारी अशी पॅड आपण वापरतो. मग त्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होतो का? तर निश्चितच आरोग्यावर खूप भयानक परिणाम होतात. प्लास्टिकयुक्त सॅनिटरी पॅड वापरल्यामुळं मांड्यांचं आणि योनीमार्गाचं घर्षण आणि दाह होतो. मूत्रपिशवीला होणारा जंतुसंसर्गही बऱ्यापैकी पॅडमुळं होतो. त्वचेचे रोग होतात. पाळी दरम्यान दुर्गंधी येते आणि सतत 5-6 दिवस पॅड जवळ बाळगल्यामुळं फुगीरपणा येऊन सध्याच्या काळातल्या महिलांना जीन्स घालणं किंवा सोयीस्कर रीतीने वाहनं चालवणंही अवघड होऊन बसतं. आणि टॅम्पून जे आत वापरण्याची साधनं आहेत, टॅम्पूनमुळे होतं काय, की डाग पडण्याचा धोका जास्त असतो. योनीमार्गातलं नैसर्गिक मॉइश्चर किंवा ओलेपणा पण ते शोषून घेतं. त्यामुळे योनीमार्ग कोरडा होतो आणि योनीमार्गात बुरशी आणि तत्सम जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ह्या टॅम्पूनमध्ये जास्तीच आहे. 1/3 स्त्रियांना त्वचेच्या तक्रारी होणं, कोरडेपणा येणं, खाज येणं, पुरळ येणं आणि पांढरा पदर जाणं अशा विविध तक्रारी पाळीनंतर दिसून येतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सॅनिटरी पॅड आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे बुरशी होणं किंवा लालसर चट्टे येऊन, पुरळ येऊन, खाज होणं आणि त्यातून होणाऱ्या संसर्गामुळं
सॅनिटरी पॅडच्या कारणामुळं पोटदुखी किंवा परत मूल होण्यास अडचण येणं अशी इन्फेक्शन्स होऊ शकतात. आता हे पाळीनंतर आलेल्या स्त्रीचा एक फोटो आहे, ज्याच्यामध्ये ती नेहमी तक्रार करायची की मासिक पाळी झाली की मला खाज येते, फोडे येतात. त्या स्त्रीचे पॅड बंद झाले, तिला कप वापरायला दिला आणि आता गेली 5 वर्ष 4 वर्ष ती अगदी आरामात आहे आणि तिला पुन्हा त्रास झाला नाही. मग एवढे जादुई इफेक्ट असतील तर निश्चितच आपण हे पॅड वापरणं बंद केलं पाहिजे. एकदा वापरलेली पॅड्स पुन्हा वापरता येत नाहीत. ती यूज अँड थ्रो असतात, फेकावीच लागतात. मग मोकळ्या जमिनीवरची ही प्लास्टिकची घाण शेकडो वर्षे कुजत नाही आणि पर्यावरणास दूषित करतात. कुणी जाळलीच तर कॅन्सर होण्यास कारणीभूत अशा ह्या डायऑक्सिन आणि फ्युरानचा धूर सोडतात, ज्याला आपण कार्सिनोजेनिक म्हणतो. मग अशा कचऱ्याच्या शेजारी राहावं आपल्याला निश्चितच आवडणार नाही आणि म्हणूनच हा कचराच आपण निर्माण करायला नको. स्वच्छता कामगारांचाही फार मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण मोकळ्या हातांनी कामगारांना हा कचरा उचलावा लागतो. त्यांना कोणतीही सुरक्षा साधनं पुरवली जात नाहीत, म्हणजेच त्यांच्याही आरोग्याचा फार मोठा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. गटार व्यवस्थेवर काय परिणाम होतात, तर कित्येक महिला आपले सॅनिटरी पॅड वापरानंतर संडासच्या भांड्यातून ढकलून देतात. त्यातील सुपर जेलमुळे ही पॅड फुगतात आणि गटारीत अडकून गटारी ब्लॉक करतात. मोठमोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स यांच्या गटारी ब्लॉक झाल्यामुळं सफाई कामगारांची अवस्था अतिशय दुःखद होते आणि सफाई कामगारांना या चित्रात आपल्याला स्पष्ट दिसतं की पूर्ण गटारीत त्याला उतरून ती अडकलेली पॅड काढावी लागतात. या सफाई कामगारांना नेकेड म्हणजे कपडे न घालता त्या गटारीत घाण उतरावं लागतं, अंगाला तेल लावून. त्यांच्या अंगाला फोडे येतात, त्यांना खाज येते आणि गटारीतल्या विषारी वायूमुळे कित्येक कामगारांचे जीवही गेलेला आहे. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले असताना त्यांनी असं सांगितलं की घरी गेल्यावर त्यांना जेवावं सुद्धा वाटत नाही. त्यांचा 300 रुपये दरमहा दररोजचा पगार असेल तर 500 ते 600 रुपये त्यांना गोळ्या औषधावर खर्च होतो. म्हणजे मासिक पाळीच्या पॅडमुळे आपण सगळ्यांचंच आयुष्य एक प्रकारच्या वेगळ्या संकटात ओढून टाकलेला आहे. हा कचरा समाजहिताच्या दृष्टीने फार चिंताजनक आहे, कारण लिव्हर संबंधी होणारे जे जंतू संसर्ग आपण ऐकून असाल की हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे जंतू रक्ताच्या थेंबामध्ये कोरड्या पॅडवरही कित्येक दिवस राहतात. हेपॅटायटिस हा आजार एड्सपेक्षा 10 पटीने जास्ती भयानक आहे. त्याचा शेवट लिव्हरच्या कॅन्सरमध्ये होतो, हे आपण जाणून असाल. मग हे जोखमीचं असल्यामुळे असे जंतू संक्रमित करणारे पॅड उघड्यावर टाकणं हे समाजाच्या दृष्टीने खूपच घातक आहे. मग आपण आज निर्णय घेऊया का की आपण पॅड फ्री होऊ? तुम्ही म्हणाल पॅड फ्री व्हायचं म्हणजे काय? पॅड वापरायचं बंद करायचं तर काय वापरायचं? तर जसं प्लास्टिकवर बंदी आणून आपण आपलं स्वतःचं, इतरांचं आणि आपल्या भोवतीच्या पर्यावरणाचं आरोग्य सुरक्षित करायचा विचार करतो, तसंच पॅडमधल्या प्लास्टिकवरही आपण बंदी आणू शकतो. म्हणून सॅनिटरी पॅड आणि टॅम्पून ज्यात केमिकल्स आणि प्लास्टिक आहेत आणि ज्याचा आरोग्यावर व पर्यावरणावर प्रदूषणात्मक आणि नुकसानकारक इफेक्ट होतात, ते पूर्ण आपण त्याला फुलीच मारून टाकूया आणि हा पर्याय बंद करू. त्याच्याऐवजी आपण कापडी पॅड जे पूर्वीच्या काळी आपण 30 एक वर्षापूर्वी वापरायचो आणि मेन्स्ट्रुअल कप जे पुन्हा वापरता येतात, ज्याचं विघटनही होतं आणि आरोग्यासाठी ते सुरक्षित आहेत, तो पर्याय आपण स्वीकारूया. कापडी पॅड 3 ते 5 वर्ष जातात, तर मेन्स्ट्रुअल कप हा 10 वर्ष वापरता येतो. पहिला उपाय कापडी पॅड जे वेगवेगळ्या रंगामध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये आणि छोट्याशा पाऊचमध्ये मिळतात आणि ते वेगवेगळ्या थिकनेसचे मिळतात. त्यामुळे 7 दिवसाचा हा सेट देखील शाळकरी मुलींना, कॉलेजच्या मुलींना फार उपयुक्त ठरतो. शिवाय कापडी पॅड असेही मिळतात, या चित्रात दाखवलेत तसे, की ज्याच्यामध्ये मागून त्यांना प्रेस बटन असतं आणि पॅन्टीजना लावणं आणि अडकवणं सोपं जातं. शिवाय त्याच्यामध्ये असलेला हा जो रुमाल असतो डार्क रंगाचा, तो रुमाल काढून वॉश करून पुन्हा दुसरा रुमाल वापरता येतो आणि ह्यामध्ये कुठलंही प्लास्टिक नाही, केमिकल नाही. ह्यामध्ये मेडिकल ग्रेड लिनन किंवा मेडिकल ग्रेड कॉटन वापरलं जातं. हे क्लॉथ पॅड किंवा कापडी पॅड हेल्दियर असतात, लीक प्रूफ असतात. खर्चाच्या दृष्टीने कंपॅरिझन जर केली तुलनात्मक दृष्ट्या, तर कापडी पॅडचा खर्च 10 वर्षांसाठी 5 ते 8 हजार येतो, तर सॅनिटरी पॅडचा खर्च 10 वर्षांसाठी 12 ते 40-45 हजार येतो. म्हणजे जवळजवळ 5 ते 7 पटीने आपण सॅनिटरी पॅडवर जास्ती खर्च करतो. कापडी पॅडची स्वच्छता करणं अतिशय सोपं असतं. थंड पाण्यात 30 मिनिटं कापडी पॅड बुडवून ठेवा, विशेष करून थंड पाण्यात, कारण गरम पाण्यात ठेवल्यावर रक्तातले प्रोटीन्स कोॲग्युलेट होतात आणि मग त्याला डाग पडू शकतात. साध्या साबणाने हलक्या हाताने चोळून ते कडक उन्हात सुकवायचे आणि 3 ते 5 वर्षे ही पॅड जाऊ शकतात. आणि ह्या पॅडच्या ऐवजी आपल्याला दुसराही पर्याय, सुंदर पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. तर कप ही संकल्पना काय आहे, नवीन असल्यामुळे आपण ती समजून घेऊया. काही शाळकरी मुलींना आता 10 ते 12 वर्षात पाळी येते, म्हणून त्यांना कप आपल्याला देता येणार नाही. मग त्यांच्यासाठी कापडी पॅड हा पर्याय आहे. पण मोठ्या मुलींना म्हणजे 18 ते 20 वर्षाच्या मुलींना आणि साहजिकच विवाहोत्तर वयाच्या स्त्रियांना आपल्याला कप हा पर्याय देता येतो. जे कपही हेल्दियर आणि ग्रीनर म्हणून ओळखले जातात.
ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, कारण त्यात प्लॅस्टिक नाहीये, कोणतेही केमिकल नाहीये किंवा कोणतेही औषध नाहीये. फीडिंग बॉटलच्या निपल सारखे हे कप अतिशय सॉफ्ट किंवा मऊ असतात आणि त्याच्यामध्ये मेडिकल ग्रेड सिलिकॉन किंवा TPE हे मटेरियल वापरलं जातं. मेन्स्ट्रुअल फ्लो कलेक्ट करणं म्हणजे पाळीचं रक्त कलेक्ट करणं एवढंच त्याचं काम आहे. ते गोळा झालेलं रक्त टाकून देणं आणि कप काढून पुन्हा बसवणं हे काम आपल्याला महिलांना शिकवायचं आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या योनिमार्गात हा कप बसतो आणि फक्त गळणारं रक्त तो गोळा करतो. म्हणजे नळाखाली बादली ठेवल्यावर बादली काय करते? फक्त पाणी गोळा करते. त्याच्यामुळे नळातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर किंवा पाणी येणं न येणं ह्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तसंच मेन्स्ट्रुअल कप वापरामुळे पाळीवर कोणताही फरक पडत नाही. पाळीचं रक्त कमी जास्त जाणं किंवा पाळी इरेग्युलर येणं असा कोणताही इफेक्ट मेन्स्ट्रुअल कपमुळे होत नाही. असा इनर्ट परंतु अतिशय सुंदर पर्याय आपल्याला कपच्या रूपाने मिळतो, की जसं आपण मुलींचं एक बेस्ट फ्रेंड असं त्याला आपण म्हणू शकतो. या कपामुळे स्त्रियांचं आयुष्य अतिशय सुंदर बनतं आणि योनिमार्ग हा निसर्गाने दिलेला आपल्याला एक 6 इंचाचा मार्ग आहे, जो इलॅस्टिक असतो, जो डिलिव्हरीच्या वेळेला बाळ येताना असा मोठा होतो आणि पुन्हा आकुंचन पावतो. या इलेस्टिसिटीमुळं कप सुद्धा आत बसवल्यानंतर स्वतःच्या गरजेपुरती जागा निर्माण करतो आणि त्यामुळेच तो कप फिट बसतो आणि सहजासहजी तो पडत नाही किंवा काढल्याशिवाय तो निघत नाही. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे गर्भपिशवीच्या मागच्या बाजूला मोठं आतडं किंवा शौच करण्याची जागा असते, ही ट्यूब असते आणि गर्भपिशवीच्या पुढच्या बाजूला मूत्रविसर्जनाची सोय असलेली लघवीची पिशवी असते. लघवीला जाणं किंवा संडासला जाणं या दोन्ही प्रक्रियांच्या वेळेला मासिक पाळीत वापरलेलं पॅड काढून ठेवावं लागतं. तसा कप काढायची गरज नसते, कारण कपासाठी वेगळा खास योनिमार्गात जागा असते आणि तो कप न काढताही या क्रिया, नैसर्गिक क्रिया सहज करता येतात किंवा या क्रिया करताना कोणताही अडथळा होत नाही. कप वापरायचे इतके फायदे आहेत की तो वापरण्यास सहज सोपा आणि उपयुक्त आहे. जंतू संसर्गाची शक्यता कमी, स्वच्छ आणि सुटसुटीत म्हणजे ओलेपणा, चिकटपणा जो पॅडमुळे जाणवतो तसा होत नाही. पॅड स्वतः अंगावर बाळगणाऱ्या स्त्रीला स्वतःलाही घाणवास येतो, शेजारच्यानेही घाणवास येऊ शकतो. तसं कपामुळे घाणवास येत नाही. एकदा खरेदी केल्यानंतर 10 वर्ष निवांत बसून ती कप वापरू शकते. त्वचा सुरक्षित राहते आणि प्लॅस्टिक केमिकल प्रदूषणापासून तिची कायमची मुक्ती होते. शिवाय पर्यावरणात होणारा हा मोठा कचराही आपण टाळू शकतो. अशा प्रकारे आपल्या पृथ्वीला, पर्यावरणाला आपण सुरक्षित ठेवण्यासाठी प्लॅस्टिक नसलेला, कचरा न करणारा कपचा पर्याय जरूर स्वीकारला हवा. महिलांना केवळ 2 ते 3 मिनिटाच्या प्रशिक्षणानंतर कप बसवणं सहज शक्य आहे. मेन्स्ट्रुअल कप बसवताना फक्त तो स्वच्छ ओला करायचा स्वच्छ पाण्यात. तो 2 हातांनी पंच डाऊन मेथडने म्हणजे या पद्धतीने तो लहान करायचा. त्याचं डायमीटर लहान होतो किंवा तो सी फोल्ड पद्धतीने लहान करता येतो आणि ह्याचं प्रशिक्षण 2 मिनिटात आपल्याला आपले स्त्रीरोग तज्ज्ञ देऊ शकतात. स्त्रीरोग तज्ज्ञच का? कारण स्त्रीरोग तज्ज्ञांशी आपण आपल्या मासिक पाळीबद्दल मोकळी चर्चा करता. शिवाय स्त्रीरोग तज्ज्ञांना अंतर्मार्गातून तपासणी करणं सहज सोपं असतं. त्याच्याबद्दलच ते तज्ज्ञ असतात आणि त्यांच्यापुढे महिलाही मोकळेपणाने तपासणी करून घेऊ शकतात, करतात. मग त्यांना मासिक पाळीचा कप बसवायचं प्रशिक्षण देणंही स्त्रीरोग तज्ज्ञांना सोपं असतं. म्हणूनच कोणत्याही दुकानातून खरेदी करण्यापेक्षा स्त्रीरोग तज्ज्ञांच्या गायडन्स खाली आपण कपाची निवड आणि कपाचा वापर करणं, शिकणं हे करू शकता. मेन्स्ट्रुअल कप हा ओला करून योनिमार्गात बसवायचा असतो. त्यामुळे स्त्रियांचे नख वाढलेले असू नयेत, नखामुळे जखम होऊ नये. स्रवणारं रक्त किंवा पाणी धुतल्यानंतर, कप धुतल्यानंतर हे कपासाठी वंगण म्हणून, लुब्रिकेशन म्हणून काम करतं आणि म्हणूनच सीफोल्ड अशा पद्धतीने किंवा पंच डाऊन पद्धतीने हा कप छोटासा करायचा. त्याचा डायमीटर छोटा झाल्यानंतर तो योनिमार्गात बसतो आणि आत गेल्यानंतर त्याची मेमरी असल्यामुळे तो कप आपोआपच उघडला जातो आणि तो फिट बसतो. तो काढताना मात्र त्याला पिंच करून त्यातली हवा ब्रेक करायला लागते, म्हणजे त्यातली व्हॅक्यूम काढायला लागते, मग तो सहज निघून येतो. काही काही स्त्रिया म्हणतात की कप बसवायची आम्हाला भीती वाटते. नैसर्गिक पद्धतीने आत काही वस्तू बसवणं ही एक संकल्पना थोडीफार भीतीदायक वाटू शकते, परंतु खरंच काळजी करण्यासारखं यात काही नाही. महिला जर इंटरकोर्स म्हणजे संभोगाबाबतीत जर सुरक्षित वाटू शकतं त्यांना किंवा करू शकतात, तर संभोगापेक्षाही सोपा असणारा छोटासा हा कप आपल्या योनिमार्गात सहजच बसू शकतो. मासिक पाळीत वापरण्याचा कप हा छोटासा लिंबा एवढ्या मापाचा असतो, 4 सेंटीमीटर, आणि मासिक पाळीचा जो आपला योनिमार्गाचा जो नैसर्गिक मार्ग आहे त्याच्यातून जे 2.5 किलोचं बाळ येतं त्याचं डोकं ह्या नारळा एवढं असतं. मग नारळा एवढं डोकं त्या जागेतून येऊ शकतं, म्हणजे तेवढा तो स्ट्रेच होतो. तर छोटासा लिंबा एवढा कप बसणं हा काहीच प्रॉब्लेमॅटिक गोष्ट नाहीये. जसं स्मार्टफोन आपण पूर्वी वापरत नव्हतो, पण 1-2 दिवसात शिकून आता सगळेजण अगदी 80 वर्षाच्या बायका सुद्धा स्मार्टफोन वापरतात छान पद्धतीने. तसं आपण 1-2 महिन्याच्या किंवा 1-2 पाळीच्या सरावानंतर या मेन्स्ट्रुअल कपशी अडॉप्ट होतो
आणि सहज एका पाळीत आपण कप बसवणे काढणे ही प्रक्रिया शिकून सहज कप वापरू शकतो. एकदा कप वापरलेली स्त्री पुन्हा पॅड वापरणं कधीच स्वीकारणार नाही, इतका आरामदायी आणि सुंदर असा हा पर्याय आहे. फक्त एक कपभर साधं नळाचं पाणी तो कप विसरण्यास बास होतं. योनिमार्ग मुळातच कधी निर्जंतुक नसतो, त्यामुळे कप निर्जंतुक करण्याची गरज नसते, परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने कप वापरून झाल्यानंतर तो स्वच्छ धुवावा आणि गरम पाण्यात डेटॉल टाकून तो बुडवून ठेवावा, स्वच्छ पुसावा आणि एखादी कापराची किंवा डांबराची गोळी टाकून त्या कपाबरोबर येणाऱ्या अशा छोट्याशा पिशव्या मिळतात, त्यात हा कप येतो, त्यामध्ये आपण तो कप टाकून दागिन्याच्या डब्यात मात्र तो ठेवावा. कारण हा एक स्त्रियांना मिळालेला, निसर्गाने दिलेला म्हणा किंवा आपल्या पर्यावरणात उपलब्ध असलेला एक सुंदर पर्याय आहे. त्याचे इतकी फायदे आणि इतकी कम्फर्ट आहे की त्याला पण मी एक दागिनाच म्हणेन किंवा स्त्रियांचा मित्र म्हणेन. मग दागिने जिथं तिथं का ठेवायचं, तर त्याचं खाजगी गुपित सांगते. बाहेर कुठेही ठेवला तर उंदीर सहजासहजी हा कप कुरतडतो. त्यामुळं आपण दागिन्याच्या डब्यात सुरक्षित जागी ठेवावा आणि 5 दिवसापुरता त्याचा वापर करावा. म्हणजे वॉश अँड वेअर टिल द नेक्स्ट पिरियड. अशा पद्धतीने हा कप वापरला जातो. ज्या स्त्रियांमध्ये कॉपर्टी किंवा तांबी बसवलेली असते त्यांनाही कप वापरास कोणतीही बाधा येत नाही, कारण तांबी ही गर्भपिशवीच्या आत असते, तर कप हा योनी मार्गात खालच्या बाजूला असतो. कपाची क्षमता 15 ते 23 मिली रक्त साठवण्याची असते. एका मासिक पाळीत 80 ते 100 मिली एवढा रक्तस्राव होतो, म्हणजे 6 ते 7 चमचे. तर त्यामुळे हा कप 6 ते 8 किंवा 10 तासातून रिकामा करून परत बसवणं हे काम महिलांना सहज करता येतं. म्हणजे पॅड कसे 3-4 तासांनी बदलावे लागतात, तसं कप जास्ती वेळा बसवू शकतो, कारण त्याची कपॅसिटी रक्त साठवण्याची पॅडपेक्षा जास्ती आहे. महत्वाचं म्हणजे रक्तस्राव किती होतो, कसा होतो, पाळी कशी येते, इरेग्युलर येते का नाही याचा कपाशी काहीही संबंध नाही, कारण त्यात कोणतंही औषध नाही, तो मेडिकेटेड नाहीये, त्यामुळे पाळीवर कोणताही बदल कप करू शकत नाही. कप वापराचे फायदे असे की रक्त परत उलट्या दिशेने वर जात नाही, जंतू संसर्ग खूपच कमी होतो, स्वच्छता करणं सोपं आणि पाणी खूप कमी लागतं, वेळही कमी लागतो. त्यामुळे हा कप असा वॉश अँड वेअर हा पर्याय आहे. आणखीन एक सुंदर त्याचा फायदा म्हणजे पावसात गेल्यानंतर पॅड भिजतं, तसं कप हा भिजू शकत नाही, कारण कप हा आत असतो, पॅड हे बाहेर असतं. त्यामुळे पावसात जरी भिजलो तरी कप आतल्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो. शिवाय लघवी संडास करताना देखील पॅड काढून ठेवावं लागतं, त्या पद्धतीने कप काढण्याची गरज नसते. पॅडपेक्षा कमी वेळेला कप रिकामा करावा लागतो आणि एक साधी कॅरी बॉटल आपण कुठेही कॅरी करतो. एखादा टिश्यू पेपर आणि कॅरी बॉटल असेल तर कप स्वच्छ करून पुन्हा वापरणं आपल्याला सहज शक्य असतं. कप वापरण्यामुळे कुठेही सहज फिरण्याची स्वतंत्रता मिळते, उठता बसताना त्रास होत नाही, 2 मांड्यामध्ये घासणारं काहीच नसतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कामं करणं, खेळणं, शेतातली कामं असो किंवा मॅरेथॉनमध्ये पळायचं असो, पोहायचं असो, ह्या सर्व प्रकारच्या कामांसाठी कपाचा कोणताही अडथळा होत नाही. कपासाठी 10 वर्षाचा खर्च किती, जसं आपण सॅनिटरी पॅड बघितले त्याच पद्धतीने सॅनिटरी पॅडवर जर 10 वर्षांचा खर्च 12 ते 45,000 होत असेल, तर एका कपाचा 10 वर्षाचा खर्च 1500 ते 3000 रुपयेपर्यंत होतो. म्हणजे दरमहा जास्तीत जास्त 10 ते 12 किंवा जास्तीत जास्त 15 रुपये यापेक्षा कपाचा खर्च येत नाही. पण सॅनिटरी पॅड मात्र 100, 80, 150 रुपयापर्यंत एक पाकीट आपल्याला वापरावं लागतं. म्हणजे कपाचा खर्चही खूप कमी येतो, तो पुन्हा पुन्हा वापरता येतो, 10 वर्ष चालतो, पैसेही वाचतात आणि प्रत्येक महिलेच्या निमित्तात 6,000 पॅडचा किंवा 24,000 कॅरी बॅगचा कचरा टाळणारा असा सुंदर हा कपाचा स्वस्त आणि मस्त पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. कॉस्ट कंपेअर केली तर पॅडमुळं प्रदूषणही जास्ती होतं आणि पॅडमुळं वेस्टही जास्ती निर्माण होते आणि त्याचा खर्चही जास्ती येतो. त्या मानाने टॅम्पूनमध्ये जास्ती खर्च येतो आणि प्रदूषणही होतं, पण कपामध्ये प्रदूषण काहीच होत नाही आणि खर्चही खूपच नगण्य असा होतो. म्हणूनच मेन्स्ट्रुअल कप आणि क्लॉथ पॅडचा आपण स्वीकार करावा. पॅड फ्री हॅपी पिरियड ह्याला आपण वेलकम करावं. ज्या योगे ट्रॅश फ्री म्हणजे प्लास्टिक कचरा मुक्त, रॅश फ्री म्हणजे पुरळ आणि खाज मुक्त, कॅश फ्री म्हणजे बघायची का खूप स्वस्त आणि मस्त असा हा मेन्स्ट्रुअल कप आणि क्लॉथ पॅडचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. म्हणून से वेलकम टू मेन्स्ट्रुअल कप किंवा सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन डिव्हाइसेस. ज्या मुली शहाण्या होतात अंदाजे 10, 12, 11व्या वर्षी, त्यांना पाळी आल्यापासून आपण कापडी पॅडचा पर्याय द्या आणि लग्न झाल्यापासून किंवा 18 ते 20 वयानंतर त्यांना मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय द्या, तो पाळी जाईपर्यंत. म्हणजे 20व्या वर्षीपासून 50व्या वर्षीपर्यंत पाळी जाते. या 30 वर्षात फक्त 3 कप वापरावे लागतात, ज्याचा खर्च 6,000 पेक्षा जास्त येत नाही. मी तर म्हणेन की मासिक पाळीचा हा कप आपण लग्नात मुलींना प्रेझेंट द्या, बिशी पार्टी, किटी पार्टीमध्ये गिफ्ट द्यायला वापरा, संक्रांतीमध्ये सामान लुटतो तेव्हा द्या, वाढदिवसाला गिफ्ट द्या, सगळ्या महिलांना गिफ्टच्या रूपात सुद्धा द्यायला हा एक सुंदर पर्याय आहे.
ग्रीन द रेड ह्या कॅम्पेनला माझ्यासारखंच आपणही या चळवळीत सामील व्हा आणि असे चर्चासत्र घडवून आणा. म्हणजे सस्टेनेबल किंवा पर्यावरणपूरक मासिक पाळी यावर आपण चर्चासत्र घडवून याचा प्रसार करायला आपणही मदत करा. आणि आजच्या दिवसाचा टॅग म्हणून आपण आपल्या डीपीला व्हॉट्सअपच्या असा ग्रीन टू रेड डॉट लावून आपण ह्याला सपोर्ट करा. आणि एकंदरीत ह्या पॅड फ्री मासिक पाळीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करताना ह्या एका माझ्या पेशंटनी मला टेस्टिमोनियल पाठवलं. त्याचा ऑडिओ ऐकू येण्याची मला खात्री नाही, परंतु ती काय बोलते आपण 30 सेकंदात ऐकूया. मॅडम ऑडिओ नाहीये नॉट का? नॉट ऑडिबल. ओके. तिने आता हे ऑडिओ येत नसल्यामुळे तिला हे सांगायचे की मी ह्या पॅड कपामुळे खूप सुरक्षित आहे आणि मला खूप फायदा झाला. ती एक कॉलेजची टीचर आहे आणि ती म्हणते मला पाळीची टेन्शनच येते आणि पाळी आली काय गेली काय हेही मला समजत नाही. इतका सुंदर कपाचा पर्याय. ती बऱ्याच जणांचं काउन्सिलिंग करते. मी तिला शिकवलं आणि ती वापरते, कारण ती कॉलेज टीचर असल्यामुळे तिने कॉलेजमध्ये पण हे प्रोग्राम घेतले आणि तिला त्याच्यात खूप छान वाटतं. हे तिने तुम्हाला शेअर करायची तिची इच्छा होती. असो, या निमित्ताने आपण मासिक पाळीच्या कपांबद्दल माहिती घेतली आणि शेवटच्या राहिलेल्या 2 मिनिटात आणखीन एक सुंदर असाच पर्याय खास स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. त्याची माहिती द्यायची. त्याचा मासिक पाळीशी काही संबंध नाहीये, परंतु आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना पुरुषांप्रमाणे उभं राहून लघवी मूत्रविसर्जन करता येत नाही, तर तेही करण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. आणि मूत्रविसर्जन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, आपण कधी पिकनिकला गेलो, ट्रिपला किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जिथं व्यवस्थित प्रमाणे सुलभ शौचालयांची सोय नसेल, तर अशा ठिकाणी स्त्रियांना खाली बसावं लागतं मूत्रविसर्जन करण्यासाठी. कपडे काढावे लागतात किंवा थोडंफार का होईना शरीर उघडं करावं लागतं. अशा ठिकाणी बसावं लागतं आडोसा बघून की जिथं काटा, विंचू, साप काटा येऊ शकेल, काटे असतील, अशा अडचणीच्या ठिकाणी बसावं लागतं आणि एक वॉचमन ठेवावा लागतो की कोणी येतंय का लक्ष दे. म्हणजे अशा भीतीदायक आणि डिस्कम्फर्ट जागी बसून आणि थोडं टेन्शन घेऊन मूत्रविसर्जन करणं हे खचितच कुठल्या स्त्रियांना आवडणार नाही. मग त्यासाठी काय करता येईल, तर नवीन डिव्हाइसेस आलेले आहेत जे स्त्रियांना मूत्रविसर्जनासाठी कम्फर्ट देतात. उभं राहून आरामात तरी पण सभ्यता पाळून मूत्रविसर्जन करणं पुरुषांप्रमाणे स्टँड इन कम्फर्ट झोन अँड पी असं त्याचं नाव आहे. अशी उपकरणं ही आपल्याला या निमित्ताने मला थोडक्यात ओळख करून द्यायची होती. लेडीज फ्रीडम टू स्टँड अँड पी म्हणजे उभं राहून मुलींना पुरुषांप्रमाणे मूत्रविसर्जन करण्यासाठी ही एक पेपर बोट अवेलेबल आहे. माझ्या हातात मी धरून दाखवत आहे. तर ही जी पेपर बोट आहे ती हार्डली 18 ते 20 रुपयाला मिळते. कागदी आहे आणि 1-2 वापरानंतर ती फेकावी लागते. पण ह्या पेपर बोटमुळे ह्याच्या बोटीमध्ये लघवी गोळा करून ही या नोझलमधून सहज टाकली जाते. त्यामुळे स्त्रियांना खाली बसावं लागत नाही. परंतु ही डिस्पोजेबल आहे, चपटी आहे, पर्समध्ये बसून आपण घेऊन जाऊ शकतो. पण कायमस्वरूपी जर वापरायचं असेल तर एक खास चांगला उपकरण आपल्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याला म्हणतात मिनी कमोड किंवा गोगल या नावाने हे फेमस आहे. आणि हा पर्याय वापरून ह्याला नोझल असल्यामुळे महिला सहजपणे उभारून मूत्रविसर्जन करू शकतात. ह्याचा फायदा कोणाला होतो, तर गर्भवती स्त्रियांना ज्यांना पोट असल्यामुळे 8व्या-9व्या महिन्यात खाली बसणं अवघड असतं, प्रौढ स्त्रियांना ज्यांना वयोमानाने गुडघ्याचा त्रास होत असतो किंवा गुडघेदुखीचा आजार असतो, शिवाय गुडघ्याचा सांधा बदलला असेल तर डॉक्टर खाली बसू नका म्हणतात, आणि स्थूलपणा असेल तर आपल्या घरातल्या आजी, मावशी, काकींना जे यातील आजार असतील किंवा आपल्या घरात कोणी गर्भवती असेल तर त्यांना वारंवार लघवीसाठी खाली बसायला त्रास होतो, सगळीकडे कमोड उपलब्ध नसतात. मग अशा वेळेला युरिनेशन किंवा मूत्रविसर्जन करण्यासाठी, उभं राहून मूत्रविसर्जन करण्यासाठी या उपकरणाचा आपण जरूर वापर करावा. आणि ह्या 2 उपकरणांची माहिती देण्यानंतर मला सर्व गायनेकॉलॉजिस्टना एक अपील करायचे की गायनेकॉलॉजिस्ट आर द लीडर्स, दे नीड टू चेंज फर्स्ट. म्हणून सर्व गायनेकॉलॉजिस्टने अगोदर या सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन डिव्हाइसेसचा म्हणजे मासिक पाळीच्या कपाचा वापर स्वतः करावा आणि मग आपल्या पेशंटना, आपल्या भोवती येणारे सगळ्या महिलाच येत असतात स्त्रीरोग तज्ज्ञांकडे, त्यांनाही त्यांनी त्याचा वापर शिकवावा आणि जेणेकरून आपण पर्यावरणालाही मदत करू आणि आपण महिलांनाही खूपच स्वच्छ आणि सुंदर अशा पर्यायाची ओळख करून देऊ शकतो. म्हणून आज या निमित्ताने मी आवाहन करते की भारतभर सुरू असलेल्या या चळवळीस मदत करा आणि प्लास्टिकच्या विरोधात महत्त्वाचे योगदान ठरेल. पर्यावरण स्वच्छतेस मोठी मदत लागेल. म्हणून नव्या युगाची ही साधनं स्त्रियांना आरोग्य आणि आरामदायी 5 दिवस मिळवून देईल. आणि म्हणूनच जॉईन ग्रीन द रेड कॅम्पेन अँड स्टार्ट ए कॉन्व्हर्सेशन अबाउट सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन म्हणजे पर्यावरणपूरक ह्या मासिक पाळीच्या साधनांच्या चर्चा करा, महिलांना एकमेकांना माहिती द्या. एका स्त्रीनी किमान 10 महिलांना माहिती द्यावी आणि उद्या आपल्या पुढच्या भविष्यकाळात आपल्याला असे कचऱ्याचे ढीग
आणि त्यायोगे होणारं केमिकल पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन यापासून आपल्या समाजाची आपण निश्चितच सुटका करू शकू. या निमित्ताने आज मला इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर त्याचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा आणि सर्व टीम, तसंच स्त्री आरोग्य तज्ज्ञ संघटना सोलापूर डॉक्टर अबोली वेलणकर आणि त्यांची टीम, ह्या सर्वांनी या विषयावर बोलण्यासाठी आज इथे माझे विचार मांडण्यास संधी दिली. त्याबद्दल मी या सर्व ऑर्गनायझर्सचं मनापासून धन्यवाद देते आणि सर्व महिलांना आजच्या 28 मेच्या मासिक पाळीच्या बद्दलच्या हेल्थ आणि हायजीन विषयाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देऊन माझं वक्तव्य संपवते. धन्यवाद. Hello. Thank you, Vandana. It was a wonderful talk. We really enjoyed. Thank you very much. Thank you. Thank you, Vandana madam, for this wonderful talk. मासिक पाळी त्याच्याबद्दलची स्वच्छता आणि घ्यावयाची काळजी या बरोबरच पर्यावरणाला उपयुक्त असलेला कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप याबद्दलची माहिती आपण अतिशय योग्य शब्दात आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलीत. खरंच धन्यवाद. आता त्याच्या आधी आपण पुढच्या भाषणाकडे जाण्याआधी एक सूचना करायची आहे की प्रश्नोत्तर आपण दोन्ही स्पीच झाल्यानंतर सर्वात शेवटी घेणार आहोत. तर ह्याच्यानंतर मी डॉक्टर मिनल चिडगुपकर यांना आमंत्रित करते. त्या पुढचा स्पीच देणार आहेत ॲडोलेसंट हेल्थ बद्दल. डॉक्टर मिनल चिडगुपकर या DNB गायनेकोलॉजिस्ट MNMS आहेत आणि त्या डॉक्टर चिडगुपकर हॉस्पिटल येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसेच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून अपोलो फर्टिलिटी सेंटर सोलापूर येथे त्या कार्यरत आहेत. त्यांनी आपला डिप्लोमा इन ART अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी जर्मनीवरून संपादन केलं आहे आणि तसंच ART मधली फेलोशिप त्यांनी NHS इंग्लंड येथून घेतलेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे डॉक्टर मिनल यांना ॲडोलेसंट हेल्थ आणि प्री कॅन्सर डिटेक्ट या सब्जेक्टमध्ये विशेष इंटरेस्ट आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत 10,000 पेक्षा जास्त मुलींना त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग झालेला आहे. तर डॉक्टर मिनल, ओव्हर टू यू. थँक्यू डॉक्टर अर्चना. थँक्यू SOGS आणि IMA आज मला इथे ॲडोलेसंट हेल्थ म्हणजे किशोरवयीन मुलींच्या समस्या, त्यांच्या पाळीचे तक्रारी याबद्दल बोलण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. आज वंदना गांधी मॅडमचा हा टॉपिक ऐकल्यानंतर मला अभिमानानं सांगावं वाटतं की गेली 5 ते 6 वर्ष मी स्वतः मेन्स्ट्रुअल कप वापरत आहे आणि तो अत्यंत किफायतशीर आणि अत्यंत इझी आहे वापरायला आणि सर्व स्त्रियांनी हा कप वापरावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. वंदना गांधी मॅडम सोबत मी या कॅम्पेनमध्ये त्यांची सहभागी होते आणि अनेक स्त्रियांपर्यंत आम्ही हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे स्वच्छतेच्या संकल्पनांचं जे आधुनिकीकरण होत आहे, जसं आपण स्मार्टफोनकडे वळत आहोत, सगळ्या नवीन गोष्टी आपण स्वीकारत आहोत, तसंच हा मेन्स्ट्रुअल कपचा स्वीकार सर्व स्तरामध्ये झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. स्त्रियांचे आरोग्य हा स्त्रीरोग तज्ज्ञांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज आपण म्हणतो विमेन एम्पॉवरमेंट, सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे येत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की समाजाचा खूप मोठा घटक हा इवन बेसिक जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी जेव्हा आम्ही काही शाळांमध्ये, कॉलेजमध्ये या किशोरवयीन मुलींशी हितगुज करण्यासाठी जात होतो, तेव्हा आम्हाला लक्षात येत होतं की या मुलींना अनेक समस्या आहेत, पण कुठला तरी एक टाबू आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी असं आहे की ते काही प्रश्न विचारू शकत नाहीत किंवा ते प्रश्न ज्यांना विचारतात ते त्यांचे जे सहकारी किंवा मैत्रिणी असतील ते त्यांची उत्तरं देण्याच्या सायंटिफिकली ती उत्तरं देऊ शकत नाहीत. अशाच एका कार्यक्रमामध्ये एक 400-500 मुलींच्या समूहामध्ये
आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की कुठल्या मुलींना काही शंका आहे का, तेव्हा कुठलीच मुलगी काही बोलली नाही. आणि आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ते पेन एका पेपरवर लिहून आम्हाला पाठवा. तर 100-150 अशा छोट्या छोट्या चिठ्ठ्या आल्या आणि आम्ही त्या वाचून त्यांना त्यांचे आन्सर देत होतो. तेव्हा लक्षात आलं की या मुलींपर्यंत पोहोचणं आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं हे आमचं कर्तव्य आहे. काही वेळेला त्या उघडपणे विचारू शकत नाहीयेत. म्हणून त्या अशा पद्धतीनं विचारायचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक किशोरवयीन मुलीला अनेक कुतूहल आहेत. ती कुठल्या प्रकारे यातून जात आहे याच्याबद्दल तिला शास्त्रीय माहिती मिळणं आवश्यक आहे. एक नाजूक अगं मला रेकॉर्ड नुसतंच मला दाखवलं, ऑडिओ म्हणजे माझं ऐकूच आलं नाही. एका नाजूक कळीचा प्रफुल्लित टपोऱ्या फुलात रूपांतर होण्याचा, बाल्यावस्थेतून तारुण्य पदार्पण होण्याचा हा काळ असतो. हा काळ एक वादळ असतं जे भावनांचं असतं, शारीरिक बदलांचं असतं आणि मानसिक परिवर्तनाचं असतं. हे किशोर वय किंवा ही पौगंडावस्था एक परिवर्तनाचा काळ आहे. 10 ते 19 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना आपण किशोरवयीन म्हणून संबोधलं जातं आणि या काळामध्ये अनेक बदल घडून येतात. अनेक दृष्टिकोनांमध्ये फरक पडतो. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्टिकोन बदलत जातो. हे बदल नैसर्गिक असतात, पण हे पेलण्याची क्षमता त्या मुलींमध्ये असेलच असं नाही. आणि ही प्रौढ होण्याची एक प्रक्रिया असते. पण पुढील आयुष्याच्या अनेक अडचणींबद्दल या मुली अनभिज्ञ असतात. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येमध्ये एक 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीन आहे आणि प्रगतीशील देशांमध्ये हे प्रमाण खूपच जास्त आहे. भारतामध्ये जवळपास 30 ते 40% लोकसंख्या ही युवा गटात बसणारी आहे आणि किशोर वय हे जे आपण म्हणतो हे सर्व प्रकारच्या गुणांचं मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड आंतरिक ऊर्जा आहे, धाडस आहे, आतताईपणा आहे आणि लैंगिकतेबद्दल सुद्धा कुतूहल आहे आणि वैचारिक गोंधळ आहे. आणि या सगळ्यामध्ये काही गोष्टी भर घालतात. ते म्हणजे सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई वडिलांना मुलांना तेवढा वेळ देता येत नाही. शैक्षणिक स्पर्धा आहेत, ताणतणाव आहेत आणि त्याचबरोबर प्रसार माध्यम वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांच्या या किशोरवयीन मनावर वेगवेगळे परिणाम करत आहेत. इंटरनेट आहेत, मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे आणि या सगळ्या शहरीकरण आहे, औद्योगिकरण आहे आणि या सगळ्याचा या मुलांवर, युवा पिढीवर परिणाम होत आहे. आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होणं सुद्धा अपरिहार्य आहे. आणि जेव्हा शाळा कॉलेजमधल्या मुलींशी बोलताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की या मुलींमध्ये त्यांच्या शारीरिक बदलांविषयी शास्त्रीय माहिती नाही किंवा काही वेळा अशास्त्रीय माहिती आहे किंवा अतिरंजक माहिती आहे किंवा काही वेळेला चुकीचीच माहिती त्यांना मिळालेली आहे. आणि ही माहिती शास्त्रीय पद्धतीनं देणं हे आम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञांना वाटतं. त्यामुळे आम्ही SOGS मधून किंवा IMA मधून वुमन्स विंग आणि रोटरी क्लब, हार्मनी या सर्व माध्यमातून या शाळा कॉलेजेसमध्ये जातो आणि तिथे या मुलींना या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण काही गोष्टींबद्दल म्हणजे आता अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा HIV या गोष्टींबद्दल या मुलींना काहीही कल्पना नसते. काही वेळेला किशोरवयीन मुलींच्या जडणघडणामध्ये पालक, प्रामुख्याने तिची आई किंवा मोठी बहीण यांचा महत्वाचा वाटा आहे. आणि हे जर सकारात्मक पद्धतीनं त्यांच्याशी बोलल्यात तर त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होऊन हा जो किशोरवयीन काळ आहे हा व्यवस्थित पार पडण्याची शक्यता आहे. पाळी येण्यापूर्वी काही वेळेला अत्यंत चिडचिड होऊ शकते, जेवणा खाण्यात बदल होऊ शकतात, भावनिक चढ उतार होऊ शकतो, याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतात. आणि पालक आणि मुली यांच्यात विसंवाद होऊ शकतो आणि या सर्व गोष्टी समुपदेशानं याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि या गोष्टी जर मुलींना माहिती असतील तर योग्य प्रकारे फॅमिलीमध्ये पण योग्य गोष्टी होऊ शकतात.
किशोरवयीन मुलांना सकस आणि चौरस आहाराची नितांत गरज असते आणि कॅल्शियमची कमतरता किंवा हिमोग्लोबिन कमी होणे, लोहाचे प्रमाण कमी होणे, या सर्व गोष्टी या काळामध्ये होऊ शकतात. या बाबतीत मी एक स्लाइड शो सुरू करायला सांगते. पण या सर्व गोष्टीमध्ये मला एक सांगावं वाटतं या मुलींना, की बलात्कार, फसवणूक किंवा शारीरिक आकर्षण, विवाहपूर्व संबंध, त्यातून आलेले गर्भारपण, गुप्तरोग, या सर्वच बाबतीमध्ये या मुलींना माहिती देणं गरजेचं आहे आणि त्यापासून तिचं संरक्षण होणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे सर्व स्तरावर त्याच्यासाठी मदत होणं गरजेचं आहे. ॲडोलसंट हेल्थ हा जो विषय आहे, जो आम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन त्याबद्दल सांगत असतो, की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, की 5 मुलींपैकी 5 लोकांपैकी एक मुलगी किंवा मुलगा हा किशोरवयीन असतो आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळेला लाईफस्टाईल सुद्धा इम्पॉर्टंट असते आणि त्याच्यावरून त्यांचं हेल्थ डिसाईड केलं जातं. ॲडोलसंट हेल्थमध्ये न्यूट्रिशन किंवा अंडरस्टँडिंग फिजिकल चेंजेस हे महत्त्वाचं आहे. हायजीन महत्त्वाचं आहे. प्रीमेन्स्ट्रुअल सिम्पटम्स कुठले असतात या बाबतीत त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. इमोशनल आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स या काळात काय होतात त्याच्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. ॲडोलसंटमध्ये सगळ्यात जास्त रिस्क म्हणजे त्या काळामध्ये पुअर न्यूट्रिशन असू शकतं. त्यांना आहाराबद्दल व्यवस्थित कल्पना नसते किंवा काही वेळेला मी खूप जाड होतेय, मला कमी खाल्लं पाहिजे किंवा मी खूप बारीक आहे. अनेक शारीरिक बदल जे असतात त्याबद्दल त्या खूप काटेकोर असतात त्या मुली आणि त्याच्यामुळे हे पुअर न्यूट्रिशन किंवा त्यामुळे काही क्रोनिक हेल्थ कंडिशन्स होऊ शकतात. सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतील तर त्यांना काही मेंटल डिसऑर्डर्स होऊ शकतात. काही वेळेला मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असतं, ड्रग अब्यूज किंवा अल्कोहोलिझम आणि व्हायलन्स आणि अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, अनवॉन्टेड अबॉर्शन्स, HIV या सर्व गोष्टी या काळामध्ये होऊ शकतात आणि या बाबतीमध्ये यांचं महत्त्व या मुलींमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे. हा जो ॲडोलसंट हा पिरियड जो आहे ह्याच्यामध्ये ग्रोथ होत असते आणि हा प्युबर्टी ही जी गोष्ट आहे जी बालपण आणि तारुण्यपण यांच्या मधला किशोरवयीन हा भाग आहे आणि विविध अवयवांची सुद्धा या काळामध्ये वाढ होत असते आणि ते त्या गोष्टींबद्दल जसं या किशोरवयीन मुलींना सुद्धा कुतूहल असतं आणि या बाबतीमुळे काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून होऊ शकत असतात. बेसिकली जे काही फिमेल्समध्ये जे प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, युट्रस, वजायना आणि काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेनार्की म्हणजे त्यांना पहिल्यांदा पिरियड्स येतात. हा पिरियड्स येण्याचा जो काळ असतो तो कधी कधी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलंच गेलं नसतं की ही पिरियड्स म्हणजे काय आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी आपल्याला आजार झालेला आहे, काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते योग्य प्रमाणे हा पिरियड्स स्वीकारू शकत नाहीत. काही वेळेला हे जे पिरियड्स येतात ते सुरुवातीचे पिरियड्स हे अनओव्ह्युलेटरी असतात, त्यांच्यामध्ये ओव्ह्युलेशन होत नसतं आणि इरेग्युलर असतात कारण हॉर्मोनल जो बॅलन्स असतो तो अजून डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळे पहिले 2 ते 3 वर्ष हे पिरियड्स कधी कधी इरेग्युलर असू शकतात आणि त्यामुळे अचानकपणे शाळेला गेलेली असताना पिरियड्स चालू झाणे आणि त्यामुळे होणारे त्रास या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्याची आधीच लहान मुलींना कल्पना देणं गरजेचं आहे. काही पॅड्स वगैरे त्यांनी बरोबर ठेवणं शाळेच्या वेळेला, या गोष्टी पण आधी घरातून मोठी बहीण किंवा आई यांनी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. हे जे या काळामध्ये काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे याच्याबद्दल पण खूप वेगवेगळे विचार आहेत की या काळामध्ये काही पदार्थ खाऊ शकत नाही, असं काहीच नाही. शास्त्रीय दृष्ट्या असं कुठेच नमूद केलेलं नाही किंवा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं काही सांगत नाही की पिरियड्सच्या काळामध्ये या गोष्टी वर्ज्य आहेत आणि या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे हे जे काही पूर्व परंपरामधून आलेल्या काही ज्या गोष्टी आहेत हा त्या काळच्या समाजाचा एक भाग होता आणि तोच आता पुढे कंटिन्यू करायला पाहिजे असं नाही. पण काही वेळेला असंही जाणवतं की काही सण आले किंवा काही गोष्टी काही वेळेला मोठ्या स्त्रिया असतात ते
की घरामध्ये दिवाळी आहे तर पिरियड्स पुढे मागे करणे. तर ॲटलिस्ट मी असं आवाहन करते की ॲटलिस्ट लहान मुलींच्या बाबतीत तरी पिरियड्स पुढे मागे करण्याच्या गोळ्या घेणे किंवा त्याबद्दल त्यांना काही हे करणे असं करू नये. कारण जेवढं आपण त्यांचे हॉर्मोनल बॅलन्स चेंज करू तेवढं त्यांचे पुढे पिरियड्स इरेग्युलर होण्याची शक्यता असते. म्हणून देवळात जायचं नाही किंवा ह्या ज्या पूर्वीच्या प्रथा होत्या त्या आता बिकॉज आपण इतके आधुनिक होत चाललेलो आहोत तर ह्या सगळ्या मागच्या गोष्टी आपण सोडून पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याबद्दल योग्य त्या शास्त्रीय दृष्ट्या माहिती आपल्या छोट्या मुलींना दिल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. या काळात आम्ही असं लहान मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना सांगतो की जंक फूड अवॉइड करा. कारण हे किशोरवयीन हे लोक असतात हे सगळ्यात जास्त त्यांच्यामध्ये ग्रोथ होत असते. तेच आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण एक उंची जेव्हा गाठतो त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उंची वाढत नाही. पण हे जे किशोरवयीन वय असतं त्याच्यामध्ये उंची वाढते, शरीराची वाढ होते, विविध अवयव वाढतात. तर या काळामध्ये योग्य सकस आहार मुलामुलींपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन होणं सुद्धा गरजेचं आहे. मेन्स्ट्रुएशन हा जो काळ आहे म्हणजे युजली या वेळेला जेव्हा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी उभी असते तेव्हा त्याच्या समोर अनेक मार्ग असतात. राईट मार्ग त्यांना स्वीकारणं हे खूप गरजेचं असतं. मेन्स्ट्रुएशन ही अशी एक गोष्ट आहे की ही नैसर्गिक गोष्ट आहे. याच्यामध्ये हे काही चुकीचं नाही. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे आणि या बाबतीत त्यांना मार्गदर्शन देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. काही वेळेला पिरियड्स हे एक्झॅक्टली 28 डेजलाच यायला पाहिजे. तुमच्या मागच्या वेळेचा पिरियड कधी होता, आत्ता कधी आहे, हे कॅल्क्युलेशन्स बरोबर नसतात. कसं असतं प्रत्येकाची उंची जशी सारखी नसते तसे प्रत्येकाचे पिरियड्सचा टाइम सुद्धा सारखा नसतो किंवा पिरियड्स किती दिवस झाले पाहिजेत हे पण कॅल्क्युलेशन सारखं नसतं. त्याच्यामुळे एक 25 ते 35 दिवसामध्ये जर पिरियड्स येत असतील आणि एक 3 ते 7 दिवसापर्यंत किंवा 6 दिवसापर्यंत ब्लिडिंग होत असेल तर हे नॉर्मल समजलं जातं आणि त्या बाबतीत काळजी करण्याची काही गरज नसते. जर पिरियड्स 2 ते 3 महिने येत नसतील किंवा काही वेळेला पिरियड्स गोळ्या घेऊन सुद्धा गोळ्या घेतल्याशिवाय येत नसतील तर मात्र डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. पिरियड्सच्या वेळेला भरपूर वेळेला पोटामध्ये खूप दुखू शकतं आणि त्या दृष्टीनं पिरियड्सच्या वेळेला जर पोटात खूप दुखलं तर इनिशियली आपण म्हणू शकतो की हा पूर्वीच्या काळात आम्हालाही दुखत होतं. पण काही वेळेला जर खूप दुखत असेल तर सोनोग्राफी सारखा पर्याय आहे तो करून घेतला पाहिजे. काही वेळेला सिस्ट असू शकतात, ओव्हॅरियन सिस्ट किंवा दुसरं काही कारण असू शकतं आणि ते आपल्याला योग्य त्या टाइमला कळणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला 15 ते 16 वयापर्यंत पाळी येत नाही त्यावेळेला मात्र डॉक्टरना दाखवणं गरजेचं असतं की पाळी का आलेली नाही. ॲटलिस्ट आता पाळी येण्याचा कालावधी पण लवकर होत चाललेला आहे, लवकर पाळी येते आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना लवकर कळणं महत्वाचं आहे. आता पुढच्या काही स्लाइड्स ज्या आहेत या मेन्स्ट्रुअल सायकलच्या बद्दलच आहेत, या मी पुढे करते. आणि आता मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात म्हणजे डिस्मेनोरिया, पोटात खूप दुखणं किंवा काही मुलींना खूप ब्लिडिंग होतं, काहींना इरेग्युलर होतात मेन्सेस की काही वेळेला जास्त ब्लिडिंग, काही वेळेला थोडं ब्लिडिंग फॉर 10-15 डेज होतात. काही वेळेला या काळामध्ये खूप पुरळ उठतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो, वाईट डिस्चार्ज होऊ शकतो आणि आताच मी तुम्हाला मेन्शन केल्याप्रमाणे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम लाईक एन्झायटी, इरिटॅबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही, या सगळ्या गोष्टी या पिरियड्सच्या काळामध्ये होत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी या किशोरवयीन मुलींना सांगणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल योग्य ती माहिती देणं पण गरजेचं आहे. आणि जर हे खूप जास्त प्रमाणात असेल हे प्रॉब्लेम्स तर योग्य त्या वेळेला स्त्रीरोग तज्ञांना दाखवणं खूप गरजेचं आहे. सोशल फॅक्टर्स पण याला खूप रिस्पॉन्सिबल असतात, खूप मिथ्स आहेत त्या पण आपण अंडरस्टँड करून घेतल्या पाहिजेत. या मुलींशी आईनं या मुलींशी मैत्रीण म्हणून बोलणं या काळामध्ये खूप गरजेचं आहे.
कारण तिच्या मनामध्ये नक्की काय काय प्रॉब्लेम्स आहेत, तिला काय प्रश्न विचारायचे आहेत. आई जर मैत्रीण झाली तर ती जास्त चांगल्या प्रकारे या मुलींपर्यंत पोहोचू शकेल. आणि जर आईला काही गोष्टी माहिती नसतील तर तिनं तिच्या गायनेकोलॉजिस्टला भेटून या मुलीचे काही शंका असतील तर त्याचं निरसन करणं गरजेचं आहे. या काळामध्ये हायजीन हे खूप महत्वाचं आहे. वंदना गांधी मॅडमनी प्रत्येक वेळेला स्ट्रेस दिलेला आहे की हे मेन्स्ट्रुअल टाइमच्या वेळेचं हायजीन हे इतकं महत्वाचं आहे की या काळात त्याला पुरळ उठू शकतात, वाईट डिस्चार्ज होऊ शकतो, रेडनेस होऊ शकतो, इचिंग होऊ शकतं आणि मेन्स्ट्रुअल पॅड्स त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणून या मुलींसाठी भारतीय किशोरवयीन मुलींसाठी मला असं वाटतं की त्यांनी कापडी पॅड्सचा वापर करावा. आम्ही जेव्हा ह्या ग्रीन द रेड या संस्थेच्या बाबतीत बोलत होतो तर त्यांनी सांगितलं एक कॅम्पेन त्यांनी केलं होतं की बँगलोरमध्ये काही शाळांमध्ये सर्व ठिकाणी त्यांनी मुलींसाठी कापडी पॅड्स वापरायला चालू केलं आणि त्याच्यामुळे अनेक मुलींच्या अनेक समस्या याच्यातून सॉल्व्ह झाल्या आणि हा त्यांचा कॅम्पेन खूप यशस्वी झालं. तर तसंच या मुलींसाठी आपण कापडी पॅड्सची व्यवस्था करायला पाहिजे. आणि जेव्हा त्या कॉलेज च्या एज मध्ये जातात, लग्न होतं तेव्हा त्यांचं, त्यावेळेला त्यांनी मेन्स्ट्रुअल कप त्या वापरू शकतात. आणि लहान मुलींना कप वापरण्याचं दोन कारण आहेत. एक म्हणजे हायमेन इज नॉट रप्चर्ड बाय दॅट टाइम, सो आपण कप वापरू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना काही गोष्टींची कल्पना नसते. जर कप आतमध्येच राहून गेला किंवा योग्य त्या वेळेला त्यांनी तो मोकळा नाही केला तर काही वेळेला अचानक तो स्लिप होऊ शकतो, ब्लिडिंग होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही अगदी शाळकरी मुलींना कप वापरायसाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांना आम्ही कापडी पॅड्स वापरायला सांगतोय कापडाचे. आणि मोठ्या कॉलेजवयीन मुली किंवा मॅरिड मुलींना, बायकांना आम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरा असं सांगतो. आणि प्रत्येक वेळेला आम्ही एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की असं सगळे म्हणतात की किशोरवयीन मुलं किंवा मुली हे खूप धाडसी असतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांना ट्राय करायची असते. पण एक लक्षात ठेवा की काही वेळेला तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आणि या बाबतीत तुम्ही फर्म राहायला पाहिजे की तुमचे जे काही तुमचे संस्कार असतात, आपले फॅमिली बॉन्डिंग असतात, त्यामुळे काही गोष्टींसाठी नाही म्हणा. कितीही आधुनिकीकरण झालेलं आहे, कितीही ऑनलाईन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, किती एव्हरीथिंग इज ओपन इन दिस वर्ल्ड, पण तरीही आपण आपला एक संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी नाही म्हणणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या किशोरवयीन मुलामुलींना समजून सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही, शाळा पण बंद आहेत, आम्ही पण शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि या सगळ्या छोट्या मुलींपर्यंत प्रत्येक डॉक्टरनी जेवढं त्यांना शक्य आहे तेवढ्या स्त्रियांना किंवा तेवढ्या छोट्या मुलींना मार्गदर्शन करायला पाहिजे. तर आपण खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करू शकू. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर मिनल. अतिशय योग्य शब्दात किशोरवयीन मुलामुलींसाठी आपण जे मार्गदर्शन केलं ते खरंच योग्य होतं. आणि आता याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. I request Dr. Archana and Dr. Sanjay to please see the chat box question to start with to open the discussion. Yeah. Dr. Prajakta has joined, sir. She and Dr. Sanjay will. Okay, Prajakta is also there, na? Yeah, good. Yeah. चॅट बॉक्स मधला पहिला प्रश्न एक होता. मिस्टर बालकृष्ण नष्टे यांनी विचारलं होतं की मेन्स्ट्रुअल कपचे मटेरियल काय आहे. मेन्स्ट्रुअल कपसाठी सिलिकॉन वापरलं जातं, मेडिकल ग्रेड सिलिकॉन किंवा TP नावाचं एक मटेरियल जे शरीराला इनर्ट असतं. त्याचा शरीरावर, त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
आणि सिलिकॉनचे आपण तर छोट्या मुलांना बाळांना पाजवायसाठी जे निपल वापरतो, सिलिकॉन निपल फिडिंग बॉटलला, ते आणि हे मटेरियल एकच असतं. हॅलो मॅडम. हा हॅलो नमस्कार. हा नमस्कार. नाही, पहिल्यांदा तो कप वापरला, सेकंड टाइम थर्ड टाइम ते मटेरियल लूज होतं वगैरे, कधी नाही. लेंथ वाढते, नाही, तो असं काय होतं का? 10 वर्ष वापरण्यासाठी रेकमेंड केलाय, कारण त्याच्या साईज मध्ये काहीच फरक पडत नाही. हा हा साईज मध्ये किंवा त्याच्या आकारमानामध्ये, शेप मध्ये कशामध्येही फरक पडत नाही, कारण त्याला मेमरी असते आणि मेमरी असल्यामुळे तो फोल्ड करून वापर की पुन्हा स्वतःच्या मेमरी प्रमाणे शेप मध्ये ते गुलाबी कप देतात, ते ट्रे घेईल. हा पुन्हा पूर्ववत होतो. मी मगाशी दाखवलं, कदाचित ते क्लिअर दिसलं नसेल, पण मी पुन्हा फोल्ड करून दाखवते की हा जो कप आहे त्या कपाला बसवताना आपण फोल्ड करतो किंवा फोल्ड करून बसवायला शिकवतो. हा असा जो कप आहे तो असा पंच करून त्याचं डायमीटर लहान करता येतं आणि जेव्हा योनी मार्गात तो बसवला जातो तेव्हा तो परत ओपन होतो इझिली आणि त्याचा शेप आहे तसाच राहतो. फक्त थोडा कलर मध्ये बदल होतो, कारण रक्तातले काही कलरिंग एजंट त्याच्यावर इफेक्ट करतात, पण आपण स्वच्छ ठेवला तर तो 10 वर्ष बिनधास्त ओके, वापरू. थँक्यू थँक्यू. गुड इव्हनिंग मॅडम. मेन्स्ट्रुअल कप्समुळे वेजा इन्फेक्शनचं प्रमाण किती आहे? कपच्या वापरामुळे इन्फेक्शन होत नाही, कारण कप मधून आपण जंतू सोडत नसतो. पहिली गोष्ट, कप हा आपण स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छ करूनच वापरतो. काय खाली पडलाय, मातीत गेलाय तसाच वापरतो असं कधीच होणार नाही. म्हणजे कोणतीही स्त्री असं अस्वच्छ उपकरण वापरणार नाही. त्यामुळे कपमुळे काही होणार नाही, परंतु मूळतः जर तिच्या योनी मार्गात इन्फेक्शन असेल तर ते झाकलं जाईल. त्यामुळे ज्या स्त्रियांना व्हाईट डिस्चार्जचा म्हणजे पांढरा पदर, खाज येणे असा त्रास असतो, त्यांनी सुरुवातीला चेकअप करून इन्फेक्शन कंट्रोलमध्ये झाल्यावर त्या कप वापरायला सुरुवात करावी. कपच्या मटेरियलमुळे इन्फेक्शनची शक्यता जवळजवळ नाहीच. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता तुम्ही म्हणताय तसं पॅड्स वापरणं आपण बघितलं की किती हानिकारक आहे. हं, आणि कापडी पॅड्स वापरावे असं मिनल मॅडमनीही आपल्याला आता सांगितलं. पण हे कापडी पॅड्स निर्जंतुक कसे करायचे? कापडी पॅड्स आपण जसे धुतो कापड, तसे साबणामध्ये धुवायचे आहेत. थंड पाण्यात बुडवून ठेवून मग साबणाच्या पाण्याने धुवायचे. म्हणजे आपण बाकीचे कपडे जसे डिटर्जंटनी धुतो त्या पद्धतीने, पण सॉफ्ट साबण वापरावा म्हणजे कपडा हार्ड होत नाही आणि त्यानंतर ते चांगल्या उन्हात वाळवायचे. उन्हात वाळवल्याने ते 100% निर्जंतुक होतात. वंदना, कॅन यू जस्ट प्रश्न क्लेरिफाय? सी मेनी बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते लोकांची, हे जे कापडी पॅड असतात ते फडताळत कुठेतरी धुळीच्या ठिकाणी लोक ठेवतात. तर कॅन यू क्लेरिफाय ऑन दॅट की दॅट इज नॉट ऍडवायजेबल? बायकांना अशी सवय असते की कापडी पॅड कुठे दिसू नयेत कुणाला आणि म्हणूनच ते अंधाऱ्या जागी, सहजासहजी दिसणार नाही अशा जागी लपवायची किंवा लपून झाकून वाळवायची सवय. तर निर्जंतुक होण्यासाठी आपण खुल्या उन्हात ती वाळवली पाहिजेत आणि म्हणूनच अशी डेकोरेटेड किंवा सुंदर शेप असलेली जी रुमालासारखी आणि डार्क रंगाची आहे की ज्याच्यामुळे ते वाळू घातलं तरी कुणाला ते काय आहे संशय येणार नाही आणि स्वच्छ धुवून ती वाळू घातली तर रुमालाप्रमाणे इतर कापडामध्ये ती खपून जातील. त्यामुळे ती उलट आयसोलेट करून वाळवायच्या ऐवजी सरळ सरळ उन्हात स्वच्छ करून वाळू घातली पाहिजे. कारण अंधाऱ्या जागी आणि धुळीमध्ये घातल्यावर त्याच्या कापडाबरोबर येणारी धूळ त्याच्यामुळे जंतू संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. मॅडम या कापडी पॅड्सना डेटॉल किंवा सॅव्हलॉन सारखे डिसइन्फेक्टंट्स वापरता येतात का? हो, ते वापरता येतील, पण ते सौम्य स्वरूपाचं द्रावण असावं. सहजासहजी सॅव्हलॉन कुणाला उपलब्ध नसेल, पण डेटॉल डायल्यूट करून आपण वापरतो. डेटॉलच्या पाण्यातही आपण बुडवून स्वच्छ धुवून टाकू शकतो. महत्वाचं आहे की ते थंड पाण्यात धुवावं आणि उन्हात वाळू घालावं. हॅलो मॅडम, मेन्स्ट्रुअल कप घालून व्यायाम करता येतो का? मेन्स्ट्रुअल कप घालून मॅरेथॉनला सुद्धा पळता येतं. अकलूजच्या जवळच्या परिसरात राहणारे एक पेडिट्रिशियन जे मॅरेथॉन रनर आहेत, म्हणजे कसं आहे, मी मेन्स्ट्रुअल कपचा वापर सांगताना या कॅम्पेनला जॉईन होऊन जवळजवळ 4 वर्ष झाली आणि त्याच्यामुळे मी पॅड फ्री मेन्स्ट्रुएशन असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय की जे पॅड सोडून देऊन ज्यांनी कप वापरायला सुरुवात केली त्यांचं सगळ्यांचं इंटरॅक्शन व्हावं आणि त्यातून प्लास्टिक प्रदूषणाबद्दल माहिती द्यावी. तर त्या ग्रुपमध्ये त्यांनी असं टेस्टिमोनियल पाठवलं होतं की मॅडम मी मॅरेथॉनही पळायला गेले, स्विमिंगलाही गेले, मी शीर्षासनही करते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यायाम करायला कपाची बाधा होत नाही, कारण शरीरातून कप सहजासहजी निसटून पडतच नाही. तो व्हॅक्यूममुळे पॅक बसतो
आणि व्हॅक्यूम काढल्याशिवाय तो निघत नाही. म्हणजे स्त्रियांना भीती बाळगायचं कारण नाही की मी चालले आणि तो पडला का, तर तसा कप पडत नाही. तो स्वतःची जागा निर्माण करून पॅक बसतो. कोणत्याही व्यायाम करायला अडथळा नाहीये. वंदना, मला मिनल जरा मॅडमना एक प्रश्न विचारावासा वाटतोय. ओके. कापडी पॅड्स ज्या आहेत त्याच्या काही रेडीमेड कापडी पॅड्स मिळण्याच्या काही कंपनीज आहेत का? मला माहिती असलेले जे कापडी पॅड मी मागवते, एकोफेमी शोमॅटो म्हणून एक आहे, एकोफेमी म्हणून एक कंपनी आहे. तर त्यांच्याशी संपर्क आपण करू शकतो. माझ्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आपण त्यांच्याकडून कापडी पॅड मागवून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मला तर असं वाटतं स्मॉल एंटरप्रिनरशिप ज्यांना हवी आहे त्यांनी स्मॉल सेल इंडस्ट्रीवर सिंपल लिननचे पॅड आणि अशा प्रकारचं पॅड अडकवण्याचं हे जे पॉकेट दिलेलं आहे, ज्याला फक्त प्रेस बटन आहेत, हे वापरायला आणि हे शिवायला सुद्धा लोकांनी हरकत नाही. आपण तामिळनाडू आणि कलकत्त्यावर अवलंबून किती दिवस राहणार? त्यामुळे ह्याची प्रशिक्षण केंद्रही चालू करू शकतो. इव्हन कोणत्याही सोसायटी सुद्धा हा उपक्रम घेऊ शकते की गरजू महिलांना ट्रेनिंग देणं आणि कापडी पॅड शिवायला ते शिवून उपलब्ध केली जाणारी साधी वस्तू आहे. इवन That is a- सोलापूरच्या बाजूला छोटे खेडेगाव आहेत, तिथे सुद्धा हे कापडी पॅड्स तयार करतात. काही छोट्या एजन्सीज सारख्या आहेत की त्यांना आपण कॉन्टॅक्ट केला तर ते बल्कमध्ये आणून देतात. आणि चेन्नई, कलकत्ता आणि अशा ठिकाणी तर खूप आहेत. जेव्हा ग्रीन द रेड हा जो कॅम्पेन आहे, याला तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला असे अनेक लोक भेटतील की ह्याच्यावरचे काम करणारे आहेत. मेन्स्ट्रुअल कप तयार करणाऱ्या काही संस्था आहेत, हे कापडी पॅड्स तयार करणाऱ्या संस्था आहेत आणि किफायतशीर दरामध्ये ते आपल्याला प्रोव्हाइड करून देऊ शकतात. आपल्या पेशंट्सना आणि अनेक लोकांना आपण मदत करू शकतो. ॲज अ गायनेकोलॉजिस्ट आपण त्यांना गाईड करू शकतो आणि त्यांना मदतही करू शकतो. चॅट बॉक्स मध्ये मी वाचलं की सोलापुरातही ते उपलब्ध आहेत आणि उपलब्ध करणाऱ्या माणसाचाच कोणाचा तरी नितीन नावाच्या माणसाचा त्याच्यावर मेसेज होता की मला कृपया एक मिनिट बोलायला द्या, म्हणजे मी कुठे अवेलेबल याची माहिती देतो. तर Yes. सोलापुरात उपलब्ध आणि केव्हाही लोकली उपलब्ध असेल तर ते स्वस्त पडतील, अवेलेबिलिटी पण होईल. या इज दॅट पर्सन अवेलेबल? आता कुणी जर टाकलं होतं मेसेज बॉक्स मध्ये, ते आहेत का त्यांनी ट्विट केले? नितीन म्हणते येऊन गेले ते माझ्याकडे. ओके ओके. वंदना, And एक प्रश्न आहे की बऱ्याचदा काय होतं की या ज्या मेन्स्ट्रुअल कप यूज करतात त्यांना बाहेर जाताना थोडीशी एक प्रकारची भीती असते, म्हणून सेफर साईड त्या काय करतात की मेन्स्ट्रुअल कप पण यूज करतात आणि परत पॅड पण लावतात. तर ते किती योग्य आहे? खरं तर त्यांना स्वतःच्या फ्लोचा अंदाज असतो की आपल्याला किती फ्लो होईल आणि एकदा कप वापरल्यावर त्यांना हेही लक्षात येतं की लीक होत नाही. लीकच होत नसेल तर कप म्हणजे पॅड बदलायलाही कुठेतरी जावंच लागतं आडोशाला बाथरूम मध्ये, तर तेवढ्या वेळात कप रिकामा करून वॉश करून क्लीन करून बसवताही येतो. त्यामुळं गरज नाहीये. पण जर एखाद्याला खूपच फ्लो होतोय आणि बाथरूम मिळालंच नाही बदलायला, तर अशा वेळेला एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून त्यांनी एखादं पॅड जवळ बाळगायला हरकत नाही. म्हणजे अति फ्लो आहे आणि प्रायव्हसी मिळाली नाही तरच. पण हे फार रेअर आहे कारण कपाची क्षमता जास्ती आहे आणि ब्लिडिंग जास्त झालं तर 6 ते 8 तासांनी कप बदलायला, तेवढ्या वेळात कुठं ना कुठं त्यांची सोय होऊ शकते. आणि दिस इज गुड पण सजेशन त्यांना वंदना and वापरानंतरच Minal. ही भीती या वापरानंतर ती भीती कमी होते ना. त्यांच्या अनुभवाने त्यांना कळेल की नाही लागत. हे 1-2 पाळीत त्यांना जजमेंट येऊन जातं. या and this is a good suggestion. म्हणजे मेन्स्ट्रुअल कप वापरूनही पॅड वापरायचं म्हणजे थोडंसं परत पॅड पुन्हा आपण वापर होऊन ते मूळ पर्पजच आपलं गेलं ना. मूळ पर्पजच पॅड वापरायचेच नाहीये, गरजच नाही पडत. या इंडियन मेडिकल असोसिएशनची एक विंग आहे, मिशन पिंक हेल्थ. तर आमच्याकडे 2 डॉक्टर संपदा आणवेकर आणि डॉक्टर कांचन, ह्या दोघी ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्याच्या. हा एक इनिशिएटिव्ह आपण त्यांना डेफिनेटली देऊ शकतो. काही महिलांना मायक्रो क्रेडिट म्हणजे त्यांना थोडस लोन सुद्धा आपण देऊन ह्या उद्योगासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रशिक्षण आपण देऊया. कदाचित त्यावेळेस तुम्हा दोघींची आम्ही परत मदत मागू, त्यावेळेस त्या ज्या कोणी महिला तयार होतील त्यांना तुम्ही प्रशिक्षण द्यावं असं. खरंच मिलिंद, मी ह्या तुझ्या संकल्पनेचं अतिशय स्वागत करते. कारण आपल्या गावात आपल्या काही महिलांना रोजगार मिळेल आणि उपलब्धता होईल आणि त्याच्याने प्रसार पण होईल. म्हणजे हा उपक्रम तुम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा SOGS तर्फे जाहीर आव्हान देऊन काही एजन्सीना बोलवून लोकली उपलब्ध करू शकता. खूप छान पद्धतीने ते करता येऊ शकतं स्मॉल स्केलवर. येस.
मला या बाबतीत मंजुषा मॅडमनी जो प्रश्न विचारला त्या बाबतीत मला प्रॅक्टिकल सांगावं वाटतं की जेव्हा आपण कुठे बाहेर जाणार आहे आणि वी आर युझिंग मेन्स्ट्रुअल कप, इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू एम्प्टी द कप प्रायर. म्हणजे तुम्ही जर 6 तास ऑलरेडी बाहेर आहे अँड देन यू हॅव कम बॅक अँड देन अगेन यू वॉन्ट टू गो आउट समवेअर, यू एम्प्टी द कप अँड देन गो. मग हा इश्यू येणार नाही. काही वेळेला इनिशियल दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये जेव्हा आपण सेट नसतो याच्या बाबतीत, तेव्हा असे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि माझ्या पण बाबतीत झाले होते. पण हे जेव्हा आपण 2-3 महिने व्यवस्थित हा कप वापरतो आणि आपल्या मेन्स्ट्रुअल ब्लडचा आपल्याला अंदाज येतो की किती ब्लिडिंग होऊ शकतं, देन वी कॅन कशा पद्धतीने हा वापरायचा आपण डिसाईड करू शकतो. बरोबर, करेक्ट. मीनल मॅडम साठी अजून एक प्रश्न आहे, कापडी पॅड लीक होऊ शकते का? कापडी पॅड जे बनवतात त्यामध्ये पण त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं कापड, त्याला काहीतरी वेगळं नाव आहे त्याला, दॅट इज सिमिलर टू प्लास्टिक, आणि सगळ्यात खालचा लेअर जो असतो तो त्याचा असतो. त्यामुळे युजली हे कापडी पॅड सुद्धा लीक होत नाहीत. ते लीक प्रूफ करण्यासाठी एक पातळ थर दिलेला असतो इम्परमिएबल मेम्ब्रेनचा, आणि त्यामुळे ते लीक होत नाही. आणि लीक झालं असेल तर मग त्याचा पर्पज राहत नाही, बायकांना भीती, इनसिक्युरिटी वाटते, तर ते लीक होत नाही. फक्त खूप फ्लो असेल तर त्यांनी स्वतःचं जजमेंट घेऊन टाइमवर ते बदलला पाहिजे. इव्हन कपा बाबतीत पण मला दोघी तिघींनी सुरुवातीला फीडबॅक दिला की मॅडम लीक होतंय, तर कप हा लीक होत नाही, कपला होल नसतं. पण जर मेन्स्ट्रुअल फ्लो खूप झाल्यावर कप बसवला तर होतं काय, कपाच्या बाहेरच्या बाजूला ब्लड लागतं वजानातलं, आणि ते ब्लड मात्र इथून येणार बाहेर. त्यामुळे जराशी सुरुवात जरा कप बसवला तर बाहेर रक्त लागतच नाही, जे येईल ते कलेक्टच होतं, आणि मग हा लिकेजची अनाठाई भीती बाळगायचंही कारण नाही. मी थोडंसं बोलू का, चालेल प्लीज? Yes, Dr. Smita, you can speak. थँक्यू सर, थँक्यू. मला थोडंसं ऍडिशनल याच्यामध्ये असं घालायचं होतं की आता नवीन रिसर्च नुसार काही स्मार्ट मेन्स्ट्रुअल कप सुद्धा आलेले आहेत की जे ज्याला सेन्सॉर्स बसवलेले असतात आणि ते आपल्या मोबाईलला वरती त्याचे आपल्याला मेसेजेस येऊ शकतात की तुमचा मेन्स्ट्रुअल कप किती भरलेला आहे, त्या कपमध्ये जे साचलेलं आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे, ते तुम्हाला कधी बदलायला हवं, आणि प्लस त्या फ्लुइडचा कलर कसा आहे, की ह्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी अनालाइज करू शकतो आणि कप कधी बदलायला हवा हे आपण ट्रॅक सुद्धा करू शकतो. तर हे असे काही नवीन रिसर्च सुद्धा झालेले आहेत की त्याच्यामुळे आपल्याला आपण जसे आता स्मार्टफोन वापरतोय तसे आपण स्मार्ट मेन्स्ट्रुअल कप सुद्धा वापरू शकतो. तर या सुद्धा गोष्टी आपण वापरायला सुरुवात केली पाहिजे. मी सुद्धा गेल्या 5 वर्षापासून मेन्स्ट्रुअल कपच वापरतेय आणि अनुभव खरंच खूप छान आहे, म्हणून मला हे थोडंसं ऍडिशन घालायचं होतं. बस खूप सुंदर माहिती दिली मॅडम. फीडबॅक तुम्ही त्या कपाची कंपनीचं नावही माहित असेल तर सांगा, जे डिजिटल आहे, डिजिटल कप म्हणूया आपण त्यांना, आणि स्मार्ट बायकांनी स्मार्टफोन आणि स्मार्ट कप वापरावे. फार सुंदर सूचना आहे आणि अवेलेबल असेल तर जरूर त्याची माहिती आपण शेअर करा. इनफॅक्ट येस अस्मिता, हे येस. कप अजून ऍक्च्युली इंडियामध्ये फारसे अवेलेबल नाही आहेत, पण मी जेव्हा माझ्या रिसर्चच्या कामासाठी आउट ऑफ इंडिया गेले होते तेव्हा मला काही युरोपियन कंट्रीज मध्ये असे कप मिळाले आणि त्याच्यामुळे मग मी ते घेऊन वापरायला सुरुवात केली. पण आय होप की इंडियामध्ये सुद्धा लवकरच हे प्रोडक्ट्स येतील, किंवा मे बी आता आलेही असतील, पण आपण थोडंफार सर्च करायची गरज आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा एक नवीन रिसर्च आपल्याला खूप लवकरात लवकर वापरायला मिळेल आणि सगळ्या आपल्या महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल अशी आपण आशा करूयात. येस, इनफॅक्ट आता हल्ली आम्ही प्रॅक्टिस मध्ये पाहतो की कोणाला आम्ही विचारले शेवटची पाळी केव्हा आली होती, तर मुली पटदिशी मोबाईल काढतात आणि मग ते मेन्स्ट्रुअल कॅलेंडर काढतात किंवा ऍप ओपन करतात. पण आता मेन्स्ट्रुअल कपला सुद्धा ऍप आहे हे आम्हाला खरं तर नवीनच माहिती मिळाली, अँड दॅट्स रिअली नाईस. वेअर यू आर प्रॅक्टिसिंग डॉक्टर अस्मिता, कॅन यू रेकग्नाइज युअरसेल्फ? Yeah, myself, Dr. Asmita Balgaonkar. I am psychologist and working in the Jivhala Institute for Mentally Handicapped. And I am also a lecturer in many international schools and universities and colleges as a psychology faculty. Good, good, good. Very nice. Thank you so much. हॅलो, मला वंदना मॅडमना असं, मी डॉक्टर स्मिता बुब, मला वंदना मॅडमना असा प्रश्न विचारायचा आहे
की कप वापरताना विशिष्ट हाईट वेटची किंवा असं काही गरज आहे का, की जेणेकरून योनिमार्ग व्यवस्थित डेव्हलप झालेला असेल किंवा जनरल पब्लिकसाठी ते कळावं की कधी कप वापरावा आणि कधीपासून नाही, म्हणजे कधीपर्यंत वापरू नये आणि कधी वापरला जावा कप त्यासाठी. जनरल रेकमेंडेशन अशी आहे की कप हा 18 वर्षानंतरच्या मुलींना देण्यात यावा, कारण त्याच्यानंतर त्यांच्या शरीराचा तेवढा साईज डेव्हलप झालेला असतो आणि स्ट्रेचेबिलिटी असते की कप सहज अकोमोडेट होईल. परंतु कप तयार करणाऱ्या एका कंपनीने मला फीडबॅक दिला की अकोला विभागात त्यांनी 13 वर्षाच्या पुढच्या मुलींसाठी हा एक ट्रायल बेसिसवर वापरून बघितला, कारण त्या ज्या कप वापरणाऱ्या स्त्रिया होत्या त्या म्हणाल्या, नाही आमच्या मुलींना आम्ही कपच देणार, प्लीज तुम्ही ह्याच्यासाठी पण द्या. तर छोट्या मुलींना पण वापरला, पण आपल्या समाजाची मानसिकता एवढी ओपन नाहीये की छोट्या मुलींना त्रास होईल ह्या कल्पनेने त्या ओपन होणार नाही. त्यामुळे 18 वर्षाच्या पुढे ते ठीक आहे, कारण युजली या मुलींचं वय शरीर तेवढं केपेबल असतं की त्या कपाला अडॉप्ट करू शकतात. ओके, थँक्यू मॅडम. पुढचा प्रश्न आहे, वी वॉश इंटिमेट वापरणे किती योग्य आहे? मिलिंद शहा टू आन्सर. हॅलो, मी माझ्या बऱ्याच पेशंट्सना वी वॉश ॲडवाईज करते, बिकॉज जे आपण साबणाने धुतल्यानंतर काही इन्फेक्शन किंवा कॅन्डिडियासिस असं होऊ शकतं आणि वी वॉश हा मॅच केलेला असतो वजायनल pHशी, त्याच्यामुळे आय फील इट इज बेटर अँड दे शुड यूज इट. आणि एक छोटीशी ऍडिशन मला करायची, की बऱ्याच वेळा काय होतं, कधी कधी लोकांना ऑब्सेशन होतं त्याचं, म्हणजे समटाइम्स दे वॉश इट टू मच आणि त्याच्यामुळे जो नॉर्मल फ्लोरा असतो वजानामधला तो वॉश आउट होऊन कधी कधी मग फंगल इन्फेक्शन व्हायची भीती असते. त्यामुळे जेव्हा आपण प्रशिक्षित करतो किंवा लोकांना सांगतो त्यावेळेस या गोष्टीची त्यांना जाणीव करून देणं महत्वाचं असं, स्पेशली ज्यांना डुश वापरायची सवय आहे त्यांना, की नॉर्मल फ्लोरा पण त्याच्याबरोबर तुम्ही वॉश आउट करता आहात याची जाणीव करून देणं खूप महत्वाचं असतं. येस. चा प्रश्न असा आहे की वी वॉश पिरियड्स मध्ये वापरता येतं का? हा, ऑफकोर्स वापरता येतो. उलट पिरियड्समध्ये वी वॉश वापरावा, म्हणजे जे काही इन्फेक्टेड किंवा जे काही ब्लडी एरिया आहे जो वॉश करायचा असतो तो विथ वी वॉश आपण वापरू शकतो. हॅलो, मिनल मॅडम साठी प्रश्न आहे माझा. हॅलो मॅडम. हा बोला. कोण हा, बोलतंय? मला असं विचारायचं आहे मॅडम, आम्ही आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये रोज पाहतो की 10 ते 12 वर्षाच्या मुलींना सुद्धा एमसी चालू झालेले आहेत आणि त्यांना ते कळत नाही, मग ते घाबरून जातात आणि ते विचारतात की मग आमच्या लगेला गेलं की ब्लड पडतं, हे पडतं, इतक्या घाबरतात की त्यांना ते सांगता येत नाही, थरथर कापतात. तर त्यांच्या आई वडिलांसाठी काय सल्ला असेल तुमचा? कळला नाही. प्रश्न असा आहे की लहान मुली जेव्हा शाळेत जातात त्यांना अचानक Periods आले की त्यांना मेनार्की कशा सुरू पद्धतीने होते, समजून पाळी सांगावं. येते पहिल्यांदा आणि अचानक ब्लिडिंग सुरू होतं, त्या घाबरतात आणि बाथरूम मध्ये जातात, त्यांना सांगता येत नाही शाळेत कोणाला की काय होतंय. अशा मुलींच्या पालकांना तुम्ही काय मेसेज द्याल? ओके, कारण आता बिकॉज ऑफ मेनी रिझन्स पिरियड्स लवकर यायला लागलेले आहेत, त्यामुळे अगोदरपासूनच पूर्ण शास्त्रीय माहिती नाही पण काही बाबतीमध्ये या मुलींना आधीपासूनच सांगून ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे ब्लिडिंग चालू होऊ शकतं आणि हे काही चुकीचं नाहीये, हे नैसर्गिक आहे, हे प्रत्येक स्त्रीमध्ये होतं आणि या सगळ्या गोष्टी तिला आधी माहीत असतील तर ती कदाचित घाबरून नाही जाणार. ती मुलगी म्हणजे 12 वर्ष असेल तर तिला 10व्या वर्षीपासून हळूहळू हे सांगितलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या वेळेला असे जाहिराती आल्या आणि कापडावर शाई टाकली जाते किंवा असं काहीतरी आपण इमॅजिनरी गोष्टी लहान मुलांना सांगायचा प्रयत्न करायचे किंवा आई तितकी ओपन नव्हती. आता विथ ऑल द ॲडव्हान्सेस मला असं वाटतं आईनं पण थोडं मोकळेपणानं आपल्या मुलींशी बोलून तिला या सगळ्या गोष्टींबद्दल व्यवस्थित माहिती दिली गेली पाहिजे आणि घरामध्ये म्हणजे तिचा जर भाऊ असेल तर त्याला सुद्धा हे मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. मला थोडंसं एक पॉइंट शेअर करावा वाटतो या संदर्भाच्या प्रश्नाच्या संदर्भात, की आयांना सांगणं तर गरजेचं आहे, पण मासिक पाळी येण्यापूर्वी आई आणि मुलीचा या विषयाबाबत थोडा संवाद सुरू व्हावा.
दुसरी गोष्ट, आता नॅचरली आपल्याला गुगल इमेजेस मधून किंवा काही सॉफ्टवेअर आहेत ज्याच्यामधून स्त्रियांच्या शरीराच्या रचनेचे सिंपल फोटोग्राफ दाखवून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल सोपी माहिती देता येते. कारण मुलांना मुलींना शाळेतून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲनिमल्स शिकवली जातेच, तर ह्युमन का नाही? आणि ती मोठ्या मुलींना शिकवली जाते, पण निदान मासिक पाळीपुरतं जुजबी नॉलेज सांगून की बाबा पाळी म्हणजे काय, ती कधी येते, मलाही येते, सर्व बायकांना येते, असं सांगून तिच्या हळूहळू एक क्रमाक्रमाने भीती कमी करता येते. तेवढी माहिती आपण देणं अपरिहार्य आहे. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे की या मेन्स्ट्रुअल कपचे काही वेगळे साइजेस येतात का, आणि कोणते साइजेस कोणी वापरायचे, हे कसं ठरवायचं? खरं तर ऑनलाईन मिळतात, हे ऑनलाईन मिळतात, पण हे कुठला साईज मागवायचा हे कसं कळणार? मेन्स्ट्रुअल कप मध्ये सी आणि एक एस असे 2 साईज येतात. काही वेगवेगळ्या कंपन्यांचे साईज असतात, पण खरं तर साईज हा कपॅसिटीसाठी असतो. 23 ml किंवा 27 ml. प्रत्यक्ष कपाच्या साईजनी फरक पडत नाही, कारण वजनाची लेंथ कपाला सहज अकोमोडेट करू शकते. मग तो 4 सेंटीमीटर असू दे किंवा 4.5 असू दे. त्याची कपॅसिटी कोणाच्या हेवी फ्लोसाठी थोडासा मोठा कप लागतो, आणि हा साईज स्वतःला जजमेंट घेता येत नाही. त्यामुळे साईजवर डिपेंड न राहता त्याची डायरेक्शन महत्वाची आहे. कारण योनी मार्गाची दिशा कधीच अशी सरळसोट नसते या मॉडेलमध्ये दाखवलं तशी. ती दिशा थोडीशी जे शेप असल्यामुळं स्त्रीरोग तज्ञ तपासताना त्याच्या डायरेक्शनचा अंदाज घेऊन कप बसवायचं प्रशिक्षण देऊ शकतात, जेणेकरून तो पेनफुल होत नाही. साईजनी फारसा फरक पडत नाही आणि ऑनलाईन ते मिळतात. ऑनलाईन आपण रेकमेंडेड कप मागवू शकतो. शी कप ही एक फेमस ब्रँड आहे. सोचचे आहेत कप, आणि सोलापुरात काही कप उपलब्ध आहेत. फक्त त्याचं मटेरियल अतिशय सॉफ्ट असावं, की जेणेकरून तो हार्ड बनून स्त्रियांना आतल्या स्किनला रॅश सारखं किंवा टोचण्यासारखा इफेक्ट देऊ नये. त्यामुळे सॉफ्ट असलेले स्टँडर्ड कंपनीचे कप आपण ऑनलाईन मागवू शकता. साईजची काळजी करायची गरज नाहीये, तेवढे मोठे साईज नसतातच. काही वेळेला काय होतं की काही कंपन्यांमध्ये मोठ्या साईजचे पण कप मिळतात, आणि ते वापरताना त्या स्त्रियांना थोडी अडचण येते आणि ते म्हणतात आम्हाला सुटेबलच नाहीये. त्यावेळेला त्यांनी गायनेकोलॉजिस्टला येऊन भेटलं तर त्यांना आम्ही ॲडवाईस करू शकतो की एका स्टँडर्ड कंपनीचे चांगले घ्या. कारण काही आता सध्या ऑनलाईन सर्व गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत, आणि काही वेळेला मोठे मोठे कपसुद्धा ऑनलाईनमध्ये मिळतात. मग असे डिस्कम्फर्ट आल्यामुळे कप सोडून देणं हे बरोबर नाही. तुम्हाला योग्य तो कप चूज करून तो तुम्ही 1-2 महिने वापरून बघा, आणि मग जर तो तुम्हाला सुटेबल नाही वाटला किंवा काय वाटला तर तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी बोला आणि मग पुढचा डिसिजन घ्या, असं मला वाटतं. आणि आणखीन एक पॉइंट असा आहे की बऱ्याच एज्युकेटेड मुलींना ऑनलाईन खरेदी करण्याचं सोपं वाटतं. त्या म्हणतात हो मला माहिती, मी ऑनलाईन घेते, मी माझाच बसवते. आणि असे बसवणारे कप बऱ्याच जणांची भीतीपायी फेल गेलेले आहेत. कारण का, पहिल्यांदा कप बसवताना जर स्त्रीरोग तज्ञांची थोडी मदत घेतली तर त्या सहजासहजी कप बसवणं आणि काढणं विथ कॉन्फिडन्स शिकवू शकतात. त्यांना स्त्रीरोग तज्ञांना ह्या जागेची, योनी मार्गाच्या तपासणीची आणि दिशेची पूर्ण माहिती असते. त्यामुळे कप असे वेगवेगळे असतात, ज्याला खाली एक काडी पण असते, त्यामुळे तो मोठा वाटतो. पण युज्युअल स्टँडर्ड साईज हा येतो 4 सेंटीमीटर, आणि त्याची कपॅसिटी महत्वाची आहे. त्याचा साईज किंवा लांबी रुंदीशी फारसा अडत नाही. त्यामुळे काळजी साईजची करू नये, चांगल्या क्वालिटीच्या कपाची आपण शिफारस करावी. आणि काही वेळेला काय होतं की माझ्या एका फ्रेंडनी मला एकदम रात्री फोन केला की माझा कप मला ॲसेसच करता येत नाही, मला काढताच येत नाहीये, आय एम सो वरीड, असा मला फोन आला. काही वेळेला काय होतं, बिकॉज वी आर गायनेकोलॉजिस्ट, वी आर यूज टू ऑल दिस थिंग, वजायनल एक्झामिनेशन. या जे नवीन कप वापरत असतात त्यांच्यामध्ये हे थोड्या अडचणी येऊ शकतात की खूप वर वाटतोय, मला काढता येत नाहीये. पण थोड्याशा त्यांना या सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर त्या व्यवस्थित या कपचा वापर करू शकतील. त्यांना एक सांगावं लागतं कप शिकवताना, की कप जर हाताला लागला नाही, थोडासा वर गेला तुमच्या बोटाला, तर घाबरू नका, तो कुठेही जात नाही, कारण कुठेही जाण्याचा रस्ताच नाहीये. तो कप तिथेच असतो. आणि थोडं स्ट्रेनिंग केलं किंवा स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये जोर केला तर थोडासा कप खाली सरकतो, ज्याचं टोक आपल्याला लागू शकतं, आणि मग बिंदास होतात की कप हरवलेला नाहीये. मॅडम, पुढचा असा प्रश्न आहे की व्हाईट डिस्चार्ज म्हणजे पांढरा स्त्राव, यासाठी या मेन्स्ट्रुअल कपचा वापर करता येतो का?
एवढा कपानी गोळा करण्या इतका पांढरा स्राव होत असेल तर निश्चितच ते पॅथॉलॉजिकल किंवा काहीतरी आत आजार आहे आणि तो पहिल्यांदा तपासून घेतला पाहिजे. कारण फंगल इन्फेक्शन जेव्हा होतात तेव्हा असा दह्यासारखा जाड तुकड्याचा घाणवास येणारा स्राव होतो. तर कपात गोळा करण्यापेक्षा त्याची ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि कपात गोळा करून तो टाकावा एवढा स्राव कधी होत नाही. होत असेल तर निश्चितच काहीतरी मोठा आजार आहे जो तपासणं गरजेचं आहे. इतका वाईट डिस्चार्ज होत नसतो जसा मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो. मॅडम पुढचा प्रश्न टॅम्पून्स वरती आहे की टॅम्पून्स वापरणं कितपत योग्य आहे आणि त्याच्याने काही वजायनल इन्फेक्शन्स होऊ शकतात का? टॅम्पून मध्ये हा बोल मिनल. टॅम्पून्स काही काळामध्ये खूप फेमस होते की सगळेजण टॅम्पून्सच वापरत होते. फक्त टॅम्पून्स वापरताना तो तिथेच राहून गेला अशी जर कंडिशन झाली तर मग काही आउट ऑफ इंडियामध्ये जे टॉक्झिक शॉक सिंड्रोम सारख्या कंडिशन्स घडल्या की मुली विसरूनच गेल्या की आपण टॅम्पून्स ठेवले आहेत आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन झाले. इफ यू यूज द टॅम्पून्स इन प्रॉपर वे अँड डिस्पोज इट ऑफ, ऍक्च्युली टॅम्पून्स सुद्धा हे जैविक कचरा निर्माण करतात. हे प्रॉब्लेमॅटिकच आहेत पण स्टील इफ समबडी इज व्हेरी कम्फर्टेबल युझिंग टॅम्पून्स इट इज सेफ. ते काही इन्फेक्शन क्रिएट नाही करत. मॅडम टॅम्पूच्या वापरामुळे कोरडेपणा येतो कारण नैसर्गिक मॉइश्चर जे असतं योनी मार्गात ते सुद्धा टॅम्पून ऍब्सॉर्ब करतात. तसं कपचा फायदा हा आहे की कप काही ऍब्सॉर्ब नाही करत, ते पॅसिव्हली गोळा करतं. त्यामुळे नैसर्गिक मॉइश्चर योनी मार्गाचं कमी होत नाही, कोरडेपणा येत नाही आणि म्हणून केव्हाही टॅम्पूपेक्षा कप हे सेफ आणि कम्फर्टेबल आहे. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे, कप काढण्यासंदर्भात काही सांगू शकाल का? कारण तो काढताना कधी कधी तिथे एक असं व्हॅक्यूम तयार होतो, तो पटकन निघत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, कसा काढायचा? कप काढण्याचं टेक्निकच आहे जे आपल्याला कप बसवणारा स्त्रीरोग तज्ञ शिकवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कप आत गेल्यानंतर तो व्हॅक्यूम क्रिएट करतो, तेच त्याचं पर्पज आहे. व्हॅक्यूम क्रिएट केल्यामुळे कप नुसता ओढल्यानंतर कधीच निघत नाही आणि तो तसा काढूही नये. त्यासाठी त्या कपाच्या खालच्या टोकाला पिंच करणं म्हणजे दाबणं की जेणेकरून कपाचा आतली रिंग जी आहे ती डिफॉर्म होते. थोड्याफार प्रमाणात तिची गोलाई वेडीवाकडी झाली की या कपातली हवा निघते म्हणजे व्हॅक्यूम ब्रेक होते आणि मग तो सहज असा स्क्वीज करून श्वास सोडून सहज अर्ध्या मिनिटात निघतो. पण तो जर न दाबता न पिंच करता खालचा भाग जर नुसता ओढला तर व्हॅक्यूम असल्यामुळे तो निघत नाही आणि मग बायका घाबरतात आणि ही महत्वाची सूचना ते विसरतात की तो कसा काढायचा हे शिकवावं लागतं आपल्याला. म्हणूनच सेल्फ यूज करण्यापेक्षा पहिलं ट्रेनिंग हे स्त्रीरोग तज्ञांकडून घ्यावं असं मी खास रेकमेंड करेन. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे, डिलिव्हरी नंतर हा मेन्स्ट्रुअल कप वापरता येतो का? आणि जर वापरता येतो तर तो साधारण किती दिवसांनंतर वापरावा? शक्यतो डिलिव्हरी नंतर 1.25 महिना जे आपण म्हणतो 40 दिवस की जेव्हा नैसर्गिक प्रक्रियेने पुन्हा योनिमार्ग पूर्ववत होतो. कारण नॅचरल डिलिव्हरीमध्ये सर्व स्नायू ताणून योनिमार्ग फाकला गेलेला असतो. अशाला कप सटकू शकतो, तो पॅक बसत नाही. म्हणून 1.25 महिना आपण कापडी पॅड वापरावे आणि पूर्ववत योनिमार्ग झाला 1.25 महिन्यांनी पुन्हा गर्भपिशवी पूर्ववत झाली की मग आपण कप वापरायला काहीच हरकत नाही. म्हणजे 40 दिवसानंतर तो वापरावा. कारण पुन्हा आपल्या शरीरात झालेले बदल पूर्ववत होण्यासाठी तेवढा वेळ आपण दिला पाहिजे. गुड. आय थिंक दॅट्स अ गुड डिस्कशन. प्राजक्ता अजून काही आहेत का प्रश्न का संपले? नाही, संपले सर. थँक्यू. गुड. सो डॉक्टर अबोली, कॅन यू गिव्ह सम कन्क्लुडिंग रिमार्क्स? येस. Excuse me. Am I audible? Yes, you're audible. Yeah, you're audible. Yes, it was just a wonderful program. It should have, I think we need to do a commercial video out of it so that we can, it was as good as commercial. It was more than commercial. Yes. Dr. Vandana Gandhi and Dr. Meenal Chidgupkar both spoke so well and they have taken lot of efforts to make the slides and so many things they have gathered. So many pictures taken themselves, I think. I really congratulate you, Vandana. You were too good this time. Thank you, Aboli. You were too good. And we will all
all help you, and we will all help ourselves also, because saving our earth is our duty. Yeah, that message also you gave over here. And congratulations, it was definitely a wonderful program. Thank you very much. We should now make a video out of it, and as much as social sites we know, we can convey it over there, definitely. Thank you, and I would thank you to suggest all the Aboli. audience also. Thank you to all the audience also. Aboli, if I'm Yes. audible, I would suggest you, thanks for the kind words of appreciation. मला असंही सजेस्ट करायचं आहे की आपण हे प्रोग्राम फक्त 28 मे ला न घेता मधून मधून आपण रिमाइंडर म्हणून, कारण 8 मार्च आला की पुन्हा तो 8 मार्चलाच येतो, तसं नाही, न नाही. होता हा उपक्रम बऱ्यापैकी कंटिन्युटीने चालू ठेवावा, कारण ही जबाबदारी स्त्रीरोग तज्ञांची जास्ती आहे. का जबाबदारी आहे? कारण रोज उठून आपण स्त्रियांच्या संपर्कात येतो, सहजासहजी आपण आतून तपासणी करतो, त्यामुळे ते आपल्याशी मोकळे असतात. मी तरी गेली 4 वर्ष प्रत्येक पेशंट तपासताना बोलतच असतो आपण, काही ना काही, काय त्रास होतो, काय होतं, कुठे दुखतं, त्याच्याला विचारतो की पाळीत काय वापरता, म्हणजे तिला हळूहळू ओढून घेणं या सब्जेक्ट हे आपण ओपीडीत सुद्धा करू शकतो. आपल्या प्रत्येक गायनेकॉलॉजिस्टनी आपापल्या ओपीडी मध्ये ह्या 10 कप संदर्भात ठेवावे. माहिती फलक एक तयार करून लावला पाहिजे, असं Correct. पॅडचं सॅम्पल सुद्धा लावलं पाहिजे. आणि लावायला मला काही हरकत मला नाही. असं आवर्जून म्हणायचं की आता मी आपापले प्रकल्पामध्ये स्वतःचे 2 लाख रुपये घातले आणि 100 कप घेतले, आणि ते 100 कप माझे 4 वर्षात जवळजवळ 3 वेळा खरेदी केलेत मी. पण ह्यात आपल्याला म्हणजे कमाई म्हणून नाही, पण आपल्याजवळ कप उपलब्ध असेल आणि आपण ओपीडीत दाखवलं आणि लगेच म्हणल्या हो मग मॅडम मला दाखवा, शिकवा, आणि तर लगेच आपण आपल्याला स्वतःला जर आपल्याला वेळ स्वतःलाच ठेवावं लागतं अवेलेबल, कारण मेडिकल दुकानदार किंवा जेंट्स पर्सन त्यांना ट्रेनिंग नाही देऊ शकत, किंवा गायनेकॉलॉजिस्ट जेंट्स असेल तर आय डोंट हॅव ऑब्जेक्ट, मिली जेंट्स पर्सन म्हणजे दुकानदार नाही ट्रेनिंग देऊ शकत, ही डझंट नो अनाटॉमी. त्यामुळे गायनेकॉलॉजिस्टने पुढाकार घेऊन काही ठिकाणी कप ओपीडी ठेवावेत उपलब्ध. करेक्ट. आणि आपल्याला तेवढा वेळ नसेल तर आपल्या असिस्टंटला, स्टाफला Yes. सुद्धा आपण ट्रेनिंग द्यायला हे करू शकतो, की ते ऍडव्हर्टाईज बाहेर सांगू शकतात. एखाद्या टेबलवर आपण उपलब्ध त्याची माहिती केली ना, इतका वेळ ओपीडी मध्ये बसलेले असतात लोक, एखादा स्टाफ त्याच्याबद्दल आपले सॅनिटरी आपले जे कॉटन पॅड्स आहेत आणि कप्स आहेत त्याच्याबद्दल माहिती किंवा एखादा व्हिडिओ आपापल्या ओपीडी मध्ये लावून ठेवला तरी लोकांना पुष्कळशी माहिती होऊन जाते. गंमत केली खूप जणांना माहिती नाहीये, ले पर्सनला नाहीये माहिती याच्याबद्दल. मी एक गंमत केली. गंमत म्हणजे काय, मला एका कंपनीने असं मोठी स्टँडी दिली आणि त्याच्यावर लिहिले की सॅनिटरी वापरा आणि स्वच्छता ठेवा. मग मी त्याच्यावर ओव्हरलॅपिंग काही प्रिंटआउट ठेवले, तर त्याच्यावर कपाची माहिती लिहिली. सॅनिटरी पॅडचं पूर्ण झाकलंय आणि एक माझ्या उंदराने कुरतडलेला एक कप होता, तो उलट्या बाजूने टॅग करून त्या स्टँडीला लावून ठेवलाय की हा कप आणि पॅड वापरू नका आणि कप वापरा. इवन आवर चिल्ड्रन डोंट स्टँडीचा नो उपयोग मच करून. अबाउट द कॉटन पॅड्स. Even our children don't know, even my daughters don't know about so much about the sanitary pads. How will the other lay people know? गेल्या 4-5 वर्षात It is त्याला our जास्ती duty. हवा मिळाली. स्टँड आहे तो आणि करेक्ट. गुड. आपलंच जास्ती म्हणजे गायनेक सोसायटी शुड टेक इट ॲज Yes. मेन मोटो, की आपण सगळ्या स्तरावर प्रयत्न करू. Good. So Aboli, you got now the more work to do in coming year. Yes, Good. definitely. Yes. Vandana Gandhi has motivated me. Yes. Request Thank you. Dr. Archana Shah to present the vote Hello. of thanks. हॅलो, डॉक्टर वंदना गांधींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. मॅडम, हा शेवटचा प्रश्न असेल प्लीज, त्याच्यानंतर आपण वाइंड अप करतोय. बोला. मॅडम, म्हणजे साधारण माझी मुलगी 11 वर्षाची आहे आता. हा बोला. मग तिला आपल्या आता लघवीच्या जागेवर बारीक बारीक केस यायला सुरुवात झालीये. मग आपण कसं ओळखायचं की ह्याच्यानंतर पिरियड्स कधी येतील? आता तिला थोडीशी माहिती आपण दिलेली आहे की बाबा हे असं होतं, हे म्हणजे होणार आहे, पण हे कशावरनं आपण ओळखायचं की आता ह्याच्यात चेंजेस होत आहेत तिचे? याच विषयावर माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा थेसिस होता, एज ऑफ मेनार्की, म्हणजे पाळी यायचं वय हा. तर त्यावेळेला शाळातून आम्ही सर्व्हे केला होता. माझे टीचर मुनत मॅडम यांनी मला हा सब्जेक्ट दिला होता
तर ह्याच्यामध्ये असे बदल होतात की नुसतेच प्रायव्हेट पार्ट्सला म्हणजे खालच्या भागात केस येणं, काखेत केस येणं, स्तनांची वाढ होणं हे प्युबर्टीचे किंवा वयात येण्याचे चेंजेस त्या मुलींमध्ये होतात. शिवाय पाळी यायच्या अगोदर 6 महिने तिचं वजन वाढतं. आणि हे बदल जर आपण ऑब्झर्व्ह केले असतील तर आपल्याला अंदाज येतो की आता पाळी येईल. त्या सुमाराला तिला माहिती देणं आणि तिला काही चित्रातून आपण थोडं साक्षर केलं तर तिची भीती घालवणं हे सहज शक्य असतं. म्हणून तिच्या शरीराकडे होणाऱ्या बदलांकडे आईनी लक्ष देणं हा फार मोठा महत्वाचा भाग आहे. ओके, थँक्यू मॅडम. हा विषय कदाचित इतका जिव्हाळ्याचा आहे की ह्याच्यावरचे प्रश्न थांबणारच नाहीत, संपणारच नाहीत. पण बिकॉज ऑफ कन्स्ट्रेंट ऑफ टाइम आता आपण थांबतो आहोत. आणि मी डॉक्टर अर्चना शहा मॅडम SOGSच्या सेक्रेटरी त्यांना विनंती करते की त्यांनी व्होट ऑफ थँक्स प्रपोज करावा. तर आता सर्वात शेवटचं काम पण जे महत्वाचं आहे ते म्हणजे आभार प्रदर्शनाचं गोड काम करण्यासाठी मी बोलत आहे. आजच्या दिवशी प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांचं एक वाक्य आठवतं. पराक्रमाचे मातृत्व पुरुषांकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम हे केवळ स्त्रीच करू शकते. आणि या पराक्रमाची सुंदर सुरुवात म्हणजे मासिक पाळी. आज जागतिक मासिक पाळी दिवस. या दिवशी मासिक पाळी किशोर वयात येताना घ्यावयाची काळजी, मासिक पाळीमध्ये करायची स्वच्छता, घ्यावयाची काळजी याविषयी अतिशय सुंदर, अचूक आणि उत्तम प्रमाणे ज्यांनी मार्गदर्शन केले त्या डॉक्टर वंदना गांधी आणि डॉक्टर मिनल चिडगुपकर यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते. हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली, धडपड केली ते IMA प्रेसिडेंट डॉक्टर मिलिंद शहा, सेक्रेटरी डॉक्टर तन्वांगी, डॉक्टर मंथाळे, डॉक्टर मोनिका, IMA वुमन विंग्स चेअरपर्सन डॉक्टर मंजुषा शहा, सेक्रेटरी डॉक्टर नंदा मगई, सोलापूर ऑब्स्टेटिक गायनेक सोसायटीच्या प्रेसिडेंट डॉक्टर अबोली वेलणकर आणि त्यांची टीम, या सर्वांचे मी आभार मानते. आणि सेक्रेटरी डॉक्टर अर्चना शहा असो. सर्वात महत्वाचं म्हणजे आजचे श्रोते ज्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला, त्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाबद्दलची माहिती सोशल मीडियाद्वारे खूप जणांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार. उत्तम ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वांपर्यंत लाईव्ह पोहोचवणे ज्यांच्यामुळे शक्य झाले ते समिंद्र शेटजाळे आणि त्यांची टीम, तुमचे मनपूर्वक आभार. आणि सर्वात शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य दिले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीबडी. Okay, thank you. Thanks a lot. Yeah. Thank you. Tanvangi, please end for Archana, all. Yes, we end the meeting for all. Thank you one and all for attending. Have a Thank you. nice day. Good day.